नमस्कार मंडळी. न्यूज स्टोरी टुडेच्या ओळख या सेगमेंटमध्ये पुनश्च आपले स्वागत करते. मंडळी, आज आपण असा एक विषय घेतलेला आहे जो संवेदनशील आहेच पण वास्तव आहे खरंच ते. त्या विषयाचं नाव आहे डिवोर्स, घटस्फोट. मंडळी, खरं बघायला तर लग्न ही संस्था इतकी चांगली आहे आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये लग्न या संस्थेला खरं एवढं महत्व आहे. पण आजकाल डिवोर्स हा एवढा वाढत चाललेला आहे. घटस्फोट जो तो पूर्वी तर आपण घटस्फोट हा प्रकार माहिती नव्हता आणि हा शब्द उच्चारणं सुद्धा योग्य वाटत नव्हतं. पण आजकाल ज्याच्या त्याच्या तोंडी आपण ऐकतो की तिने घटस्फोट घेतला, याने घटस्फोट घेतला. तर हे नक्की का? याला कारण काय आहेत? काय कायदा बदललेला आहे? स्त्री पुरुषांचं मन बदललेलं आहे का? नक्की काय? याला कारण कुठली कुठली आहेत? त्याचे वेगवेगळे अँगल कसे आहेत? याच्याबद्दल आज सविस्तर आपण जाणून घेऊया. तर या विषया संदर्भात बोलण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत ऍडव्होकेट योगेश मोरे. नमस्कार योगेशजी. न्यूज स्टोरी टुडेच्या ओळख या सेगमेंटमध्ये आपले मी स्वागत करते. धन्यवाद. योगेश मोरेजी आज इकडे आल्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांच्या आपल्या न्यूज स्टोरी टुडेचं एक छोटा समक देऊन त्यांचे स्वागत करते. थँक्यू. मंडळी, आज गेले 21 वर्ष कौटुंबिक न्यायालयामध्ये असे वकिली करतायत. तर आज आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया की नेमकं कौटुंबिक न्यायालय म्हणजे काय. तर योगेशजी, मला जरा सांगाल का की कौटुंबिक न्यायालय म्हणजे नेमकी व्याख्या काय आहे? कौटुंबिक न्यायालय म्हणजे की कुटुंबामध्ये जे काही वाद निर्माण होतात, म्हणजे नवरा बायको असतील, आई मुलगा असेल, ज्या काही वाद कौटुंबिक स्वरूपाचे असतात त्यांना डील करण्यासाठी किंवा त्याच्या निपटारा करण्यासाठी खास असे कौटुंबिक न्यायालय बसवलेले आहेत. आणि त्यांचं काम ते असतं की कौटुंबिक वादासंदर्भात जे काही कौटुंबिक कायदे आहेत त्यानुसार त्यांचा न्यायनिवाडा करण्यासाठी ते कौटुंबिक न्यायालय स्थापन केलेले आहेत. कारण रेग्युलर कोर्टामध्ये पूर्वी हे वादांचा निपटारा केला जात होता, परंतु ते रेग्युलर कोर्टाला ते ऑलरेडी इतके ओव्हरबर्डन आहे की त्यांना ते पॉसिबल होत नाहीये आणि त्यांच्याकडे तेवढं ते स्किलही नसतं. म्हणून या वादांचा जो आवाका आहे तो गेल्या काही दशकांमध्ये एवढा प्रचंड वाढलेला आहे. आणि त्याची जाणीव ठेवून, कौटुंबिक वादांचं स्वरूप लक्षात ठेवून आणि त्यांना इतर रेग्युलर लॉ प्रमाणे डील न करता त्यांच्यासाठी जे बनवलेले कायदे आहेत त्याप्रमाणे ते कसे डील करण्यासाठी सोपं व्हावं यासाठी ते न्यायालय बसवलेले आहे. अच्छा, मग तुम्ही कौटुंबिक न्यायालयाच्या व्यतिरिक्त अजून कुठल्या केसेस? मी कौटुंबिक न्यायालयाच्या व्यतिरिक्त मी क्रिमिनल लॉयर आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेली 21 वर्ष प्रॅक्टिस करतोय. सिव्हिल आहे आणि कॉर्पोरेट लॉयर सुद्धा आहे. अरे वा, व्हेरी गुड. आपला आजचा विषय आहे खरं डिवोर्स. तर या डिवोर्स संदर्भात आपल्याला खरं जास्त त्याच्यावर फोकस करायचा आहे. तर वकील साहेब, मला हे सांगू शकाल का की डिवोर्स हा शब्द पूर्वी खरं आपण विचारत नव्हतो, म्हणजे पूर्वी माहितीही नव्हतं. पण आजकाल हे 15-20 वर्षाच्या काळामध्ये आपण बघतोय की आज डिवोर्सच्या केसेस खूप वाढत आहेत. तर मग काय तुम्हाला नक्की काय वाटतं, कशामुळे एक्झॅक्टली असेल? नाही, डिवोर्स पूर्वी होत नव्हते असे नाही. डिवोर्स होत होते. जेव्हापासून विवाह संस्था आपल्या समाजामध्ये जन्माला आलेले आहेत तेव्हापासून त्याच्यामध्ये भांडण, तंटे, डिस्प्यूट होतच होते. हे पूर्वापारपासून चालत आलेलं आहे. आणि जे काही कायदे आहेत ते इंग्रजांच्या काळातलेच कायदे आहेत. त्याच्यामुळे डिवोर्स पूर्वी होत नव्हते असे नाहीये, पण ते रेअरली व्हायचे. आणि त्या काळामध्ये डिवोर्स घेणं त्या काळामध्ये चांगलं लक्षण मानलं जायचं नाहीये. आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी होत्या. डिवोर्सला एक म्हणजे बदनामीकारक असा वर्ड होता. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं जर डिवोर्स घेतला तर त्याला समाजामध्ये तो दर्जा राहायचा नाही जो त्याला डिवोर्स पूर्वी असायचा. आणि डिवोर्स घेतलेल्या महिलेचा हाल तर भयानकच होतं. त्यामुळं डिवोर्स ही कल्पना जरी अस्तित्वात असली तरी ते घेण्याचं प्रमाण खूप कमी होतं. परंतु हल्ली दुर्दैवानं काय झालेलं आहे की लोक शिकल्यानंतर अनेकांना हक्कांची, अधिकारांची जाणीव होऊ लागली. ही चांगली गोष्ट आहे, परंतु त्याचा मग दुरुपयोग वाढू लागला. म्हणजे काय होऊ लागलं की अगदी छोट्या छोट्या कारणावरून लोक डिवोर्ससाठी जायला लागले. मी तुम्हाला इथे एक सांगू इच्छितो, जे काही घटस्फोटाचे कायदे आपले अस्तित्वात आहेत त्या सगळ्या कायद्यांचा उद्देश हा लग्न तोडणं नाहीये. अगदी बरोबर आहे. हा लग्न टिकवणं आहे, विवाह संस्था टिकवणं आहे. त्याच्यामुळं अनेकांना वाटतं की घटस्फोट कायदे हे निगेटिव्ह इम्पॅक्ट टाकतात. नाही, ते खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट टाकतात. तुमचं तुटलेलं नातं जोडण्यासाठी ते घटस्फोटाचे कायदे आहेत. घटस्फोट हा रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये दिला जातो. ऍज मॅटर ऑफ राईट, म्हणजे कोणी पण थोडं भांडण झालं, कोर्टाकडे गेलं तर तुम्हाला तो घटस्फोट मिळत नाही.
आत्ताच्या ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की घटस्फोटाला एक ग्लोरिफिकेशन आलेलं आहे. हो. ग्लोरिफिकेशन आलेलं आहे म्हणजे त्याला एक सामाजिक स्टॅटस निर्माण होऊ लागलेला आहे. पण हे जरी खरं असलं तरी पूर्वी खरं सामाजिक दबाव होता की घटस्फोट घेते म्हटल्यानंतर सगळे त्याला समजावून सांगणं आणि हे सगळं होतं. आणि आता तुम्ही जे म्हणताय स्टेटस, पण हा जो स्टेटस असला तरी ती कारणं म्हणजे वेगवेगळी असतीलच. बघा, पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा नवरा बायकोमध्ये जे काय भांडण होत होतं तर त्याला सोडवण्यासाठी तिथं एक प्रायमरी यंत्रणा होती. ती यंत्रणा अशी होती की पूर्वी जॉईंट कुटुंब होते. जेव्हा नवरा बायकोचे भांडण होत होते तेव्हा त्या घरातले वडीलधारी मंडळी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून ते भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्यानंतर जर ते भांडण नाही सुटलं तर मग गावामध्ये त्यांच्या पंचायती असायच्या. त्या पंचायतीचे निगेटिव्ह इफेक्ट भरपूर आहेत, पण काही पॉझिटिव्ह इफेक्ट होते की गावातले जे काय त्यांच्या समाजातल्या पंचायती ज्या होत्या, प्रत्येकांच्या आपापल्या समाजाच्या पंचायती होत्या जातीच्या, मग ते तिकडचे लोक त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून त्यांना ते सोडवण्याचा प्रयत्न करायचे. त्याच्या म्हणजे त्यामुळेही नाही झालं तर मग गावामध्ये चावड्या असायच्या, ग्रामपंचायतींचे रोल मोठे असायचे त्या काळामध्ये. म्हणजे ते सुद्धा लोक हस्तक्षेप करून, कारण गाव छोटी होती त्या काळामध्ये, ते लोक सुद्धा हस्तक्षेप करून तो विषय सोडवत होते. म्हणजे जेव्हा काही एखादा कौटुंबिक डिस्प्यूट झाला, वाद तयार झाला, तर घरामध्ये, समाजामध्ये आणि त्या गावामध्ये सोडवण्याची प्राथमिक यंत्रणा होती. कोणी माणूस क्वचितच कोर्टाकडे जात होता. आता तसं नाहीये. आता एकतर एकत्र कुटुंब व्यवस्थाच उद्भवत झालेली आहे. त्याच्यानंतर प्रत्येकाच्या जात पंचायती आता नाहीच आहेत, कायद्याने त्या रद्दच केलेल्या आहेत, कारण त्याचे विपरीत परिणाम खूप होऊ लागले. आणि गावातले लोक काय आता मग ते इंटरफिअर करत नाहीत. मग त्याच्यामुळे आता लोकांना हक्काची जाणीव होऊ लागली, त्याचा दुरुपयोग होऊ लागला. छोट्या छोट्या कारणास्तव लोक डायरेक्ट वकील आणि कोर्टाकडे जाऊ लागले आणि त्याच्यामुळं घटस्फोटाची ही संख्या खूप जोरात वाढू लागली. आणि त्याचं अजून पण एक कारण आहे की पूर्वी काय होतं की घटस्फोट खूप एक रेअरली प्रमाणात घेतला जात होता. त्याचं कारण असं होतं की स्त्रिया अशिक्षित होत्या, त्यांच्याकडे उत्पन्नाचं स्वतःचं साधन नव्हतं, आर्थिकदृष्ट्या ते सक्षम नव्हत्या. मग त्यांना असं वाटत होतं की जर नवऱ्याशी भांडण झालं आणि जर मी बाहेर गेले, मला जर नवऱ्यानं बाहेर गेले तर मी कुणाकडे जायचं. आणि उलट ह्याच्यावर कहर म्हणजे माहेरचे लोक सांभाळायला तयार होत नव्हते, कारण त्या काळी एक प्रचलित म्हण होते की जहा तेरी डोली जायगी वहा से तेरी आरती उठेगी. म्हणजे दिल्या घरी तू मारायचं, आमच्याकडे परत यायचं नाही. सुदैवानं आता तसं नाहीये. सुदैवानं आता तसं नाहीये. मग त्या काळात महिलांना पर्यायच नव्हता, पण ते प्रत्येक ठिकाणी महिलांना मग ऍडजस्टमेंट करायला लागत होती. आणि बऱ्याच वेळेला नवरा कितीही वाईट असला, चुकीचा असला, त्रास असला तरी ती बिचारी मुकाट्यानं सहन करत होती. आणि म्हणून ते घटस्फोट तिकडे ती जात नव्हती. ते काही म्हणजे ते बऱ्याच अंशी ते चुकीचंही होतं. आता जिथं खरोखरच त्रास होतोय आणि जिथं तुम्हाला राहणंच मुश्किल आहे तिथं नक्कीच घटस्फोट घेतला पाहिजे. म्हणजे अशी काही कारणं होती की पूर्वी की घटस्फोट होत नव्हते, पण आता तसं नाही. आता तुम्हाला यंत्रणाच इतक्या अवेलेबल आहेत की तुम्ही इझिली घटस्फोटाकडे जाऊ शकता जर गरज असेल तर, अदरवाईज नाही. मग तुम्हाला काय वाटतं की आता घटस्फोट आता होत आहेत, मग त्याची ऍक्च्युअली आता कारणं काय? कारण पूर्वी कारणं काही म्हटलं तरी होत नव्हते. कारण कोणी कोर्टाची पायरी चढायचं म्हटलं तरी भीती वाटायची, वकिलाकडे जायचं म्हटलं तरी एक घरामधले काही सामाजिक आपले 7-12चे उतारा किंवा त्याच्यासाठी वाद होत होते. पण याच्यासाठी कोर्टाकडे गेले खूप रेअर उदाहरणं असायची. मग आजकाल अगदी सगळ्याच अगदी वकिलाकडे जाऊन आम्ही घटस्फोटासाठी अर्ज केलेला आहे असं जे ऐकतो, मग काय कारणं काय? पूर्वी जे कारणं होती घटस्फोटाची, पूर्वी कोणती कारणं होती प्रामुख्याने की नवरा बायकोला दारू पिऊन खूप मारतो, त्रास करतो, हुंड्यासाठी त्रास करतो, मग त्याचं बाहेर काय अफेअर आहे. तर मग अशा परिस्थितीमध्ये तिला खूप मुश्किल होऊन जायचं जगणं. खूप प्रयत्न करूनही नातं टिकत नव्हतं आणि त्याच्यामुळे ती घटस्फोटाकडे जायची. पुरुषांसाठी पूर्वी काय होतं की पुरुष शक्यतो पूर्वी घटस्फोट घेतच नव्हते. तर ते जर त्याच्या पत्नीचं बाहेर काय अफेअर असेल पूर्वी ऍक्च्युअली एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर रेअर होतं. रेअर म्हणजे अगदी नगण्यच होतं. म्हणजे घटस्फोटाची कारणं पण पूर्वी नगण्य होती आणि जरी झाली तरी प्राथमिक यंत्रणा इतक्या सक्षम होत्या कोर्टाच्या अगोदरच्या की तसं सोल्युशन निघायचं. आता काय झालेलं आहे की कारणं खूप वेगवेगळे वाढलेले. आता महत्वाचं काय की दोघंही शिक्षित असतात, दोघंही कमावते असतात आणि दोघं कमावते असल्यामुळे काय होतं की आता बाहेर जे कामाचं तास वाढलेले आहेत ते खूप वाढलेले आहेत. अगदी तुम्ही मी कॉर्पोरेट लॉयर सुद्धा आहे, तर कॉर्पोरेट विश्वात बघितलं तरी गव्हर्नमेंटमध्ये तरी पण ठीक आहे, पण आता गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा कामाचे तास
ऑफ द रेकॉर्ड खूप वाढलेले आहेत. म्हणजे तुम्ही सकाळी लवकर जाता, रात्री लेट येता, दोन्ही कपल, आणि रात्री मग आल्यानंतर तुम्हाला एकमेकांसोबत घालवायला वेळ मिळतो की त्याच्याऐवजी तुमचा ऑफिसमध्ये वेळ खूप सारा जातो. दिवसभर तुम्ही ऑफिसमध्ये असतो, मग ऑफिसमध्ये तुमच्या सहवासामध्ये जे कोणी पुरुष स्त्री असतात, नॅचरली तुमचं त्यांच्यासोबतचं सहवास वाढतो आणि सहवासातून अट्रॅक्शन वाढून प्रेमात रूपांतर होऊ शकतं. आणि मग तुम्हाला जर घरामध्ये तुमच्या जोडीदाराकडून ज्या काही गोष्टी मिळत नाहीत, इमोशनल अटॅचमेंट म्हणा, रिस्पेक्ट म्हणा, ह्या जर तुम्हाला मिळत नसतील तर मग तुम्ही काय करता की त्या बाहेर कुठेतरी शोधावं लागतं. आणि मग त्याचं परिणिती मग तुम्हाला तुमचा जोडीदार कुठेतरी कमी वाटू लागतं. ते एवढ्यासाठी वाटू लागतं की तुम्हाला अल्टरनेट तिथं रेडी आहे. मग त्याच्यामुळं ते घटस्फोटाची हे वाढलेली आहे. दुसरी गोष्ट, सोशल मीडिया. पूर्वी सोशल मीडिया नव्हता, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर तर पॉसिबलच नव्हते. आता काय झालेलं आहे की सोशल मीडियामुळं प्रत्येक जण प्रत्येकाच्या कॉन्टॅक्टमध्ये म्हणण्यापेक्षा इनबॉक्समध्ये आले. असं म्हणतात ना की पुरुषांची चारित्र्य प्रमाणपत्र महिलांच्या इनबॉक्समध्ये पडलेली आहेत. तर आणि हे व्हाईस वर्सा स्त्रियांचं सुद्धा. म्हणजे आता पूर्वी कसं होतं की काय स्त्रिया आपला म्हणल्या जात होतं, ते काही प्रमाणात सत्यही होतं. पण आता मी म्हणेन की 50-50 आहे. कुठलाही पुरुष पूर्ण वाईट नसतो, कुठली स्त्री पूर्ण चांगली नसते. तर प्रत्येक जण हे करत आलेलं आहे. मग आता झालेलं काय आहे की सोशल मीडियामुळे प्रत्येक जण एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आला. पण एक लक्षात घ्यावा, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे चिटर लोकांचं आहे. अगदी. म्हणजे पूर्वी आपली जॉईंट फॅमिली होती, ते कारण की त्यामुळे घटस्फोट होत नव्हते. आता आजकाल असं झालं की न्यूक्लिअर फॅमिली झाली, त्यामुळे दोघं नवरा बायको राहतात, काही जण तिकडे असतात, काही जण तिकडे असते. ही गोष्ट जरी ते असतं, ते एक त्यांचं वेगळं स्वतःचं घर घेतलेलं असतं आणि मग ते ऑफिस झाल्यानंतर मग ते घरी येतात. मग त्याच्यामुळे तो एक न्यूक्लिअर फॅमिली असल्यामुळे एकमेकांशी संवादच नाही साधला जात, किंवा घरामध्ये सुद्धा मोठ्यांशी संवाद साधला जात नाही. किंवा त्यांना जर आई नवऱ्याचं काही आवडलं नाही तर ते सासूला तक्रार करू शकत नाही, किंवा आईला तक्रार जास्त करू शकत नाही. काही वेळेला त्यांचं लव्ह मॅरेज झालेलं असतं, त्याच्यामुळे सुद्धा तक्रार करू शकत नाही. तर असे काही केसेस होतात की, आणि पण पेशन्स हा प्रकार राहिलेला नाही आजकाल, त्याच्यामुळे कदाचित जास्त घटस्फोट होतात. की सगळ्यात महत्वाचं घटस्फोटासाठीचं तुमचं जे कारण आहे ते असतं की व्यक्तीची स्वतःची जन्मजात पर्सनॅलिटी. हे खूप महत्वाचं असतं. तुम्ही लहानपणी जर तुम्ही बघितलं असेल की तुमचे आई वडील भांडतात पण एकत्र आहेत, दोघांमध्ये लव्ह अँड अफेक्शन आहे, दोघांमध्ये प्रेम आहे, भांडतील पण जेव्हा वेळ प्रसंग येईल तेव्हा ते एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात. जेव्हा हे तुम्ही बघता तर ह्या कपलची मुलं आयुष्यात कधीही दिवस घेत नाही. जर तुमच्या आईबापांनी दिवस घेतला असेल, त्यांच्यातच रोज भांडणं होत असतील आणि मुलाने लहानपणापासून बघितलं असेल तर तो त्याच्या पार्टनर पासून दिवसचा हा पहिला ऑप्शन निवडणार आहे. त्याच्यामुळं तुमचं इनबिल्ट कॅरेक्टर काय आहे, चरित्र काय आहे महत्वाचं. आणि खास करून एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरसाठी आपण जरी म्हणत असोल की स्त्री पुरुष आता लांब राहतात, दिवसभर दुसऱ्याच्या सहवासात असतात कामानिमित्त, आणि त्याच्यामुळं दुसऱ्याच्या सहवासात आलं म्हणून तुमचा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करायला तुमचा अधिकार आहे असं नाहीये. मी तर काय म्हणतो की प्रेम एकदाच होतं, आणि जर दुसऱ्यांदा झालं तर समजायचं पहिलं पोट आहे. मग ह्याच्यामध्ये मी तुम्हाला असे कितीतरी कपल दाखवतो की ते लांब राहतात, त्यांचा लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप आहे, महिन्यातून 2 महिन्यातून आठवड्यातून कधी तर ते भेटतात, कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी असतात, पण दोघंही लॉयल आहेत, दोघांची एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होत नाहीत. कारण जर तुमचा आणि तुमच्या वाईफचा किंवा तुमच्या नवऱ्याचा जर बॉन्डिंग जबरदस्त असेल तर तुमचा दिवसभर कुणाशी सहवासी उद्या काही फरक पडत नाही. विश्वास महत्वाचा आहे. ही निमित्त झाली ऍक्च्युली, ही जी मी कारण सांगितली ना मागाशी, ती कारणांचं लोकांनी निमित्त केलेलं आहे की काय करू, आम्हाला इमोशनल अटॅचमेंट बाहेर नवरा देत नाही म्हणून बाहेर लागते, किंवा बायकोकडून मिळत नाही म्हणून आम्ही बाहेर हे करतो. ही सगळी इमोशनल तकलादू कारण आहे. जर तुमचं इनबिल्ट कॅरेक्टर जर जबरदस्त असेल आणि त्याची जडणघडण चांगली असेल तर मग कोणी कितीही तुम्हाला सेड्यूस करू, काही करू, तुम्ही तुमच्या पार्टनरशी लॉयल राहा आणि मग घटस्फोट होत नाही, मग कितीही भांडणं झाली तरी. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे याच्यामध्ये असं की ऍडजस्टमेंटची व्याख्या पूर्वी वेगळी होती आणि आत्ताची ऍडजस्टमेंटची व्याख्या बदलली आहे, तर काय तुमचं काय मत आहे? मग तेच मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पूर्वी ऍडजस्टमेंट करायला लागायची. काही ठिकाणी त्या ऍडजस्टमेंट योग्य होत्या, काही ठिकाणी मजबुरीने ऍडजस्टमेंट करायला लागायच्या त्या.
जसे की स्त्रिया आर्थिकदृष्ट्या सक्षम नव्हत्या म्हणून त्यांना ऍडजस्ट करायला लागायचे, सामाजिक दबाव असायचा म्हणून ऍडजस्ट करायला लागायचे. काही वेळेला ते योग्यही होतं, कारण कधी कधी पूर्वी छोट्या छोट्या कारणावरून भांडण होत होते आणि तिथल्या तिथे त्यांचा निपटारा झाला तर ते ऍडजस्टमेंट केली तर ठीक आहे. अगदी अगदी. आता काय झालेलं आहे की ऍडजस्टमेंटची पेशन्स नाहीये. त्याचं कारण काय माहिती आहे का, तुम्हाला दुसरा पार्टनर अवेलेबल आहे. तुम्हाला जर ऑप्शन अवेलेबल नसेल तर तुम्ही काय करता, आहे त्या पार्टनर सोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला दुसरा पार्टनर अवेलेबल आहे, कारण आता काय झालेलं आहे, घटस्फोट ही कल्पना तर आहेच, पण त्याला आता लिव्ह इन रिलेशनशिप मधून बाहेर येतोय परत ते लिव्ह इन सिच्युएशनशिप नंतर मग अजून पुढे गेलं तर मग ते बेंचिंग लव्ह, फ्रेंड्स विथ बेनिफिट, असे म्हणजे युवकांनी म्हणजे आताच्या जे तरुण पिढीनं अशी जी संकल्पना शोधून भन्नाट काढलेल्या आहेत ना, की त्याला कोर्टाकडे कायदेच नाहीये. कायद्यानं काय केलं की लिव्ह इन रिलेशनला सुद्धा स्वतःच्या कक्षात घ्यायला चालू केलं. पण ते दुसरे जे नवीन इन्स्टंट आता कसं ते 2 मिनिट मॅगी इन्स्टंट आहे ना सगळं, म्हणजे कसं की लव्ह ॲट फर्स्ट साईट अँड डिवोर्स ॲट फर्स्ट फाईट, असा हा प्रकार आहे. कारण पेशन्सच राहिलेला नाही कोणाला. म्हणजे मुळात कसं असतं की ऍडजस्टमेंट पेक्षा की तुम्ही लग्न का करताय, तुम्हाला लग्नाची काय गरज आहे, आणि तुम्ही एकदा लग्न केल्यानंतर ते आयुष्य तुमचं राहत नसतं. जसं तुम्ही बघा ना, जेव्हा तुम्ही जन्मता तेव्हा तुमचे आई बाप तुमच्यासाठी काय काय करत असतात, त्यांनी त्यांच्या स्वतःच्या इच्छा किती मेलेल्या असतात. त्यांना वाटत नाही का आपण आयुष्य करावी, कुठे हे करावं, पण जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा आई बाप त्याचा रोलच बदलतो, पूर्ण रोल बदलतो. ते स्वतःला पूर्णपणे विसरून जातात आणि जे काय असेल ते मुलासाठी विचार करतात. मग तेच तुम्ही सुद्धा तुमच्या लग्न केल्यानंतर विचार करायचा असतो. त्याच्यामुळे ऍडजस्टमेंटची व्याख्या बदललेली आहे आणि त्याचे परिणाम हे घटस्फोटाची संख्या जास्त होण्यामध्ये वाढलेले आहे. अगदी बरोबर. आता कायद्याचाच विषय आला तर मला असं विचारायचंय की घटस्फोटासाठी भारतीय कायदा म्हणजे नक्की काय काय कायदे आहेत त्याच्यामध्ये सांगा. घटस्फोट हा कौटुंबिक विषय असल्यामुळं तो पर्सनल लॉशी रिलेटेड आहे. त्यामुळे प्रत्येक धर्माचे आपले स्वतंत्र कायदे आहेत ज्याला संविधानाची मान्यता आहे. हिंदूंसाठी हिंदू मॅरेज ऍक्ट आहे, ज्याच्यामध्ये तो हिंदूंचे मॅरेजेस आणि डिवोर्स आणि इतर गोष्टी डिसाईड करतो, मुलांची कस्टडी वगैरे. आणि हिंदू मॅरेज ऍक्ट नाव जरी हिंदू मॅरेज ऍक्ट असलं तरी तो जैनांना, बौद्धांना आणि शिखांना लागू आहे. जैन, बौद्ध आणि शीख यांना त्यांचे वैयक्तिक कायदे नाहीयेत अजून. जरी तशा त्यांच्या मागण्या असल्या ना तरी ते हिंदू मॅरेज ऍक्ट खाली डील होतात, कारण कधी ना कधी हे लोक सगळे हिंदू धर्मामध्येच होते आणि हे सगळे हिंदू धर्माचे ब्रँचेस असल्यामुळं त्यांना ते सगळ्यांचे नियम जवळपास तसेच आहेत, म्हणून आतापर्यंत तेच लागू आहेत. ख्रिश्चनांसाठी इंडियन डायव्होर्स ऍक्ट आहे, मुस्लिमांसाठी डिझोल्युशन ऑफ मुस्लिम मॅरेजेस ऍक्ट आहे आणि पारशींसाठी पारसी मॅरेज अँड डिवोर्स ऍक्ट आहे. तर असे हे कायदे वेगवेगळे कायदे. तर मग आता डिव्होर्स बघायला तर वेगवेगळ्या प्रकारचा डिव्होर्स आहे. म्हणजे एक म्युच्युअल कन्सर्नने डिव्होर्स होतो किंवा कोर्टामध्ये जाऊन तो एक फाईल करावा लागतो, पण म्युच्युअल कन्सर्न आम्ही दोघे त्याला ऍग्री आहोत म्हणून, आणि एक कंटेस्ट डिव्होर्स म्हणून असा आहे. तर नेमकं त्याच्यातला फरक काय? बघा, डिव्होर्सचे 2 प्रकार असतात. एक म्हणजे कंटेस्टेड डिव्होर्स. कंटेस्टेड डिव्होर्स म्हणजे काय असतो की एक पार्टी, दोघांपैकी एक पार्टी, नवरा किंवा बायको, त्याला घटस्फोट हवा असतो आणि दुसऱ्याला नको असतो. दुसरा मग तुम्ही देणारच नाही, मग त्याला कोर्टात जावं लागतं. ज्याला घटस्फोट हवा आहे त्याला दुसऱ्या पार्टीवर तुमचे जे काय आरोप आहेत ते सगळे पुराव्यानिशी सिद्ध करावे लागतात. आणि जर मग कोर्टाला वाटलं की हो, दुसऱ्या पार्टीनं अन्याय केलेला आहे पहिल्या पार्टीवर आणि आता पहिल्या पार्टीला घटस्फोट द्यायला पाहिजे, तर ते घटस्फोट दिला जातो. म्हणजे ते तुम्हाला लढून मिळवावा लागतो. संमतीचा घटस्फोट काय असतो, त्याला म्युच्युअल कन्सेंटने डिव्होर्स म्हणतात. तो म्हणजे काय की दोन्ही पार्टी ऑलरेडी तयार आहे, दोघांमध्ये संमती झालेली आहे की आम्हाला घटस्फोट घ्यायचा आहे. मग दोन्ही पार्टीनी एक जॉईंट याचिका करावी लागते कोर्टामध्ये आणि त्याच्यामध्ये लिहावं लागतं की आमचं दोघांचं आता पटत नाहीये आणि आता आम्हाला एकत्र राहणं पॉसिबल नाहीये. आमच्या मुलांच्या कस्टडीचा विषय किंवा आमच्या देवाणघेवाणीचा विषय सगळा आता निपटलेला आहे. आम्ही आपसात ठरवलेलं आहे, तर आम्हाला घटस्फोट द्या. पण अगदी 1-2 महिन्यात किंवा पहिल्या दुसऱ्या तारखेला दाखल केल्या पण होऊ शकतो. पण पूर्वी जरी
जरी संमतीचा घटस्फोट म्हणजे डिवोर्स बाय म्युच्युअल कन्सेंट घ्यायचा असला तरी 6 महिन्याचा पिरियड होता. हा तेच मला विचारायचं की नक्की म्हणजे घटस्फोटासाठी किती कालावधीचा काय म्हणजे त्यांनी विवाहानंतर किती वर्षांनी घटस्फोट घेता येतो आणि आता मला वाटतं नवीन कायदे पण त्याच्यामध्ये झाले त्याच्याबद्दल जरा. हा, कंटेस्टेड डिवोर्स मध्ये काय आहे की लग्न झाल्यापासून किमान 1 वर्ष तुम्हाला थांबावं लागतं घटस्फोटाची याचिका कंटेस्टेड एकतर्फी करण्यासाठी. म्हणजे आज तुमचं लग्न झालं आणि तुम्हाला दुसऱ्या पार्टी विरुद्ध घटस्फोट घ्यायचा आहे आणि ती द्यायला तयार नाही तर तुम्ही लगेच जाऊ शकत नाही. तर 1 वर्षाचा वेटिंग पिरियड आहे. पण म्युच्युअल कन्सेंटनं जर तुम्हाला घ्यायचं असेल, जर संमतीनं घटस्फोट घ्यायचा असेल तुम्हाला, तर मात्र तुम्हाला घटस्फोट याचिका करण्यापूर्वी किमान 1 वर्ष वेगळं राहणं गरजेचं आहे. अच्छा, नवीन कायद्याच्यानुसार नाही, हा जुनाच कायदा आहे. 1 वर्षाचं लिमिटेशन आहे. तुम्ही 1 वर्ष सेपरेट राहिलेलं पाहिजे. म्हणजे कोर्ट बघतं की तुम्ही दोघांनी संमती तर केलेली आहे घटस्फोटाची, पण तुम्ही एकमेकांपासून 1 वर्ष तरी वेगळे राहू शकता का, ती एक अट आहे. आणि जर तुम्ही एकमेकांपासून वेगळं राहू शकत असाल तर मग तुम्ही ते एकत्र याचिका जॉईन करू शकता. पण त्याला पण एक्सेप्शनल आहे. म्हणजे समजा जर लग्न फ्रॉड पद्धतीने केलेलं असेल तर तुम्हाला 1 वर्ष वाट बघायची गरज नसते. दुसऱ्याला एखादा असा डिसीज आहे की तो क्युरेबल नाहीये, म्हणजे आजार आहे, रोग आहे, तर तो क्युरेबल नाहीये, तर अशा एक्सेप्शन सर्कमस्टन्सेस हे 1 वर्षाचे पिरियड आहेत कंटेस्टेड मध्ये डिवोर्समध्ये, ते थोडे डायल्यूट केले जाऊ शकतात. त्याच्यानंतर जेव्हा म्युच्युअल कन्सेंटमध्ये पूर्वी काय होतं की 6 महिने याचिका दाखल केली तर तुम्हाला लगेच डिवोर्स मिळत नव्हता. भले तुम्ही संमतीने कोर्टाकडे आला असेल तर कोर्ट तुम्हाला 6 महिन्याचा टाइम द्यायचा. तो 6 महिन्याचा टाइम खूप महत्वाचा होता. तो एवढ्यासाठी महत्वाचा होता की कोर्टाचं काय म्हणणं आहे की छोट्या छोट्या कारणासाठी येऊ नका. तुम्ही पहिलं त्या 6 महिन्यामध्ये, त्याला आम्ही कुलिंग पिरियड म्हणतो, 6 महिन्यामध्ये एकत्र बसा, चर्चा करा आणि बघा की तुमचं एकत्र नांदणं परत पॉसिबल आहे की नाही. म्हणजे तो पिरियड दिलेला आहे की टू फाइंड आउट द पॉसिबिलिटी ऑफ रिकन्सिलेशन, म्हणजे परत एकत्र राहता येतं का हे बघण्यासाठी तो 6 महिन्याचा पिरियड दिलेला आहे. आणि त्या पिरियड 6 महिने झाल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की हो आता आम्हाला एकत्र राहू शकतो तर मग कोर्टातून याचिका तुम्हाला माघारी घ्यावी लागत होते. जर तुम्हाला वाटलं की नाही आम्ही 6 महिने प्रयत्न करून बघितला, नात्याला वेळ देऊन बघितला, पण आम्हाला एकत्र राहता येत नाही आता, तर मग कोर्ट तुम्हाला घटस्फोट दिला देऊ शकतो. पण ते आता कसं आहे की घटस्फोटाच्या संख्या एवढ्या वाढलेल्या आहेत आणि लोक आता घटस्फोट घ्यायला लागले. मग बऱ्याच सुप्रीम कोर्टाचं काय म्हणणं होतं की जे तयार आहेत घटस्फोट घ्यायला कशाला अडवताय, त्यांना कशाला अडवतायत, कशाला मग कुलिंग पिरियड करता येते असं आहे. पण त्याचा उद्देश पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह नाहीये. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की पार्टीमध्ये ऑलरेडी एवढे डिस्प्यूट असतात की त्यांचं एकत्र राहणं पॉसिबल नव्हतं. मग परत त्यांना 6 महिन्यासाठी वेटिंगवर ठेवणं, मग ते कधी कधी जबरदस्ती केल्यासारखे होईल. मग तो राईट टू लाईफचा विषय होतो. म्हणजे परत संविधानाचा आर्टिकल 21 जो आहे की प्रत्येकाला आपला सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे आणि डिवोर्स पण त्याच्यातच येतो. मग ज्या पार्टीला घटस्फोट घ्यायचा आहे त्याला तुम्ही 6 महिने वेटिंगवर ठेवत असाल, भले तुमचा उद्देश चांगला असेल, मग तो कॉन्स्टिट्युशनल अधिकार बाधित झाला म्हणून मग तो याचिका करतो. आणि आपलं कायदा असतं तो कसं आहे की इतर सगळ्या कायद्यापेक्षा प्रिव्हेल काय होतो, तुमचे फंडामेंटल राईट, संविधान प्रिव्हेल होतं. मग त्याच्यामुळं असे काही थोडे लिबर्टीवाले जजमेंट सुप्रीम कोर्टाला पास करावे लागले. मग याच्यामध्ये ते अॅलेमनी आणि मेंटेनन्स ते कसं काय हे होतं, म्हणजे ते कसं काय खरं कंटेस्टेड डिवोर्स असेल किंवा म्युच्युअल असेल. आपण पहिला कंटेस्टेड डिवोर्स मध्ये बघू. कंटेस्टेड डिवोर्स मध्ये कसं असतं की 2 प्रकारचे अॅलिमनी असतात. एक म्हणजे टेम्पररी अॅलिमनी सोप्या भाषेमध्ये, दुसरी म्हणजे परमनंट अॅलिमनी. टेम्पररी अॅलिमनी म्हणजे काय की तात्पुरती अंतरिम पोटगी त्याला मराठीत म्हणता येतात. पोटगी म्हणजे की कोर्टात याचिका महिलेने दाखल केल्यानंतर त्या केसचा निकाल लागायला साधारण 3, 4 ते 5 वर्ष जातात. तर तोपर्यंत त्या महिलेने कसं राहायचं, उदरनिर्वाह कसं करायचं, मुलं असतील तर काय. मग कोर्ट काय करतं की याचिका दाखल केल्यापासून लगेच 1-2 तारखांमध्ये हिअरिंगमध्ये इंटरिम पोटगी तिला नवऱ्याकडून द्यायला चालू करतात. ती लागू असते जोपर्यंत कोर्टाचा फायनल निकाल येत नाही तोपर्यंत. आणि जेव्हा फायनल निकाल येईल त्याच्या नंतर कोर्ट त्याला परमनंट अॅलिमनी, जर ती हक्कदार असेल तर, कोर्टाला जर वाटलं की डिवोर्स जो आहे की हा एकदम छोट्या छोट्या कारणावर बनवलेला आहे, व्हॅलिड कारणावर नाहीये, किंवा जर व्हॅलिड कारण असतील पण ती पार्टी प्रूव्ह करू शकत नसली तर मग ते कोर्ट डिसमिस करतं. आणि जर कोर्टाला वाटले की हो डिवोर्सचे कारण ठोस आहे
प्रूव्ह झालेला आहे तर कोर्ट तिला मग परमनंट अॅलिमनी देऊ शकतं. ती परमनंट अॅलिमनी मग इन्स्टॉलमेंटमध्ये असू शकते किंवा लंपसम आणू शकते. आणि एक लक्षात घ्या, मगाशी जी अंतरिम पोटगी मी सांगितलं कलम 24 खाली असते हिंदू मॅरेज ऍक्टच्या, त्याच्यामध्ये फक्त बायकोच नाही तर नवरा सुद्धा मागू शकतो. अच्छा, बायकोकडे. हा, अरे बापरे. पण आजपर्यंत कुणाला मिळालेला नाही, हा पण एक विषय आहे. बरं. माझ्या तर मी 21 वर्षामध्ये नाही बघितलेली कुठल्या नवऱ्याला कोर्टानं भले बायको कमवते असू द्या, कायदा असा पण आहे, भले बायको कमवते असू द्या, पण त्याला दिलंय असं मी नाही बघितलं. याच्या विपरीत, ह्याच्या उलट पक्षी नवरा कमवता जरी नसला तरी सुद्धा बायकोला पोटगी दिली जाते. त्यामुळं नवरा कमवो किंवा नसो, जबरदस्ती त्याला पोटगी द्यावी लागते जर कोर्टाचा आदेश असेल तर, त्याला पर्याय नाही. पण ह्याच्यामध्ये खरं तर मुलांचं कसं काय, म्हणजे मुलांवर त्याचा परिणाम होत असेल ना, त्याच्याबद्दल हे सगळं भयानकच आहे. म्हणजे कसं आहे, घटस्फोट जो होतो तो नवरा बायकोमध्ये होतो, आई मुलामध्ये नाही होत. बाप मुलामध्ये घटस्फोट होत नसतो. मग ह्याचा परिणाम काय होतो बघा, मुलं जी असतात त्यांना आईचं आणि वडिलांचं दोघांचं प्रेम हवं असतं, दोघांचं लव अपेक्षण लागतं त्याला. त्यांना काही फरक पडत नाही की कोण कुणाशी भांडतंय, आई चुकते का बाप चुकतो, त्यांना काही देणं घेणं नसतं, त्यांना कळतही नसतं, काही कळत नसतं ते का भांडतात. आणि त्याच्यामुळे वातावरण घरातलं भयानक होतं. नवरा बायको जर भांडले तर मुलांवर खूप विपरीत परिणाम होता. माझ्याकडे एक अशी केस होती, खूप सारे आहेत, त्यातलं एक उदाहरण देतो की नवरा खूप हायली इन्कमवाला आहे, म्हणजे एकदम हायली ऑफिसर, बायकोही चांगली कमवते, पण त्याचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर झालं आणि त्यानं बायकोला सोडून दिली. मग तिने डोमेस्टिक व्हायलन्स वगैरे केसेस टाकल्या. आता मुलगा हार्डली 4 वर्षाचा होता तेव्हा मग तो तिच्याकडेच राहतो, नॅचरली मुलं आईकडेच राहतात. त्याच्यानंतर जेव्हा तो मुलगा शाळेत जायला लागला तेव्हा त्याचे आजूबाजूचे तेवढ्याच वर्षाची मुलं चिडवू लागले त्यांना, तुझा पप्पा नाही येत आहे, तुझा पप्पा कुठे आहे, कुणी तुझ्या पप्पाला बघत नाही, आमचे पप्पा येतात, पॅरेंट मिटिंगला येतात, तुझे कुठे आहे. मग त्या मुलावर एवढा परिणाम झाला की तो शाळेत जायलाच नकार द्यायला लागला. तुम्ही विचार करा, 4 वर्षाच्या कोवळ्या मनाच्या मुलावरती जर असे जर कोणी प्रश्न विचारले तुझे पप्पा कुठे आहेत, तर त्याच्याकडे ती मेंटल थॉट प्रोसेस नाहीये हे सगळं मॅच्युअरली हँडल करायची, त्याला किती भयानक वाईट वाटत असेल. आणि म्हणून खरं तर मी तर हे सांगेन की तुमची काही कारण असतील पण मुलांसाठी तुम्ही घटस्फोट घेऊ नका, अनलेस खूप इमर्जन्सी असेल, अर्जन्सी असेल. कारण एकदा मुलं जन्माला घातली तर तुम्ही तुमची स्वतःच्या इच्छा आकांक्षा तुमच्या ऑटोमॅटिक नॅचरली मरून जातात आणि त्या मरायलाही पाहिजेत, तर तुम्ही मुलांचं संगोपन करू शकता. मी अनेक अशा केसेस माझ्याकडे झालेले आहेत की माझ्याकडे डिवोर्ससाठी आले, परंतु मुलांसाठी मी त्यांना मोटिवेट केलं, मुलांसाठी त्यांनी स्वतःची एक्स्ट्रा मॅरिटल आपल्याला बंद केलं, आता ते व्यवस्थित राहत आहेत. त्याच्यामुळं मुलांसाठी तुम्हाला ते करावं लागेल. आणि असं काय होतं की मुलांच्या कोवळ्या वयामध्ये जर असा परिणाम झाला, तुम्ही लक्षात घ्या की मुलांवर फक्त घरातच परिणाम होत नाहीये, तर आईसोबत किंवा मुलगा जर बापासोबत असेल या वादामध्ये तर त्यांना कोर्टातही जावं लागतं. म्हणजे अनेक मुलांना मी बघितलेलं आहे की शाळेतून डायरेक्ट ती कोर्टात येतात मुलं. तरी आता कोर्टामध्ये मुलांना वातावरण असं वाईट दिसू नये म्हणून मुलांसाठी काही स्पेशल रूम बनवलेले आहे, तिथं टॉयज ठेवलेले असतात, खाऊ ठेवलेला असतो. म्हणजे आणि मुलांना सुद्धा जज विचारताना कस्टडीच्या निर्णयामध्ये किंवा कधीही एकदम त्याला चेंबरमध्ये घेऊन त्याला चॉकलेट देऊन, म्हणजे त्याला वातावरण छान वाटलं पाहिजे. पण एक लक्षात घ्या की हॉस्पिटल कितीही पंचतारांकित असलं तर तिथे कुणाला राहायला आवडत नाही. त्यामुळे कोर्टाची किती तुम्ही व्यवस्था तुम्ही छान करा, शेवटी कोर्ट ही कोर्टच आहे. तर आईबाबा कोर्टात भांडतात आणि मुलं बाहेर खेळतायत किंवा रडतायत, अगदी लहान लहान मुलं कडेवर बायका घेऊन आलेल्या असतात मुलांना, तर तुम्ही म्हणजे मुलांचे दुश्मन होत आहे. म्हणजे मग अशा पॅरेंटना मुलं जन्माला घालायचाच अधिकार नाही. पहिलाच विचार करा, मूल जर जन्माला घातलं तर तुम्ही, माझं वैयक्तिक मत असं आहे की तुम्ही आयुष्यभर एकत्र राहा नवरा बायकोनी मुलाच्यासाठी. आणि जर तुम्हाला नाही राहायचं असेल तर मुलंच जन्माला घालू नका, कारण अशा घटस्फोटित म्हणजे दाम्पत्याच्या पोट्याला जन्मला आलेली मुलं ना नंतर मेंटली खूप वीक होतात, सायकिक होतात आणि ह्याचे परिणाम भयानक होतात. त्याच्यामुळं किमान मुलांकडे बघून तरी नवरा बायकोनी घटस्फोट टाळा, अनलेस अर्जन्सी. मला तेच आता विचारायचं की आता समजा की काही वेळेला नाही पटलं, लग्न झालं आणि 1-2 वर्षांमध्ये लक्षात आलं की आपलं पटतच नाहीये, तर त्याला ते घटस्फोटाची केस फाईल करतात की आपण ठरवतात म्युच्युअल अंडरस्टँडिंग, आपण घटस्फोट घेऊया. इन दरम्यान समजा ती कॅरिंग असेल किंवा मूल झालेलं असेल, तर तुमच्याकडे केस आल्यानंतर
वकिलाची भूमिका काय असते? म्हणजे पहिला तुम्ही त्यांना काउन्सिलिंग करत असाल की बाबा तू कशाला घटस्फोट घेतो? कारण वकील म्हणलं तर बघायला गेलं तर सामाजिक बांधिलकी पण आहे की समाजामध्ये असं जास्त घटस्फोट होऊ नये, हे वकिलाची पण भूमिका असतेच. म्हणजे भले ते त्यांच्या उदरनिर्वाहासाठी वकिली जरी करत असले तरी सुद्धा मग ती वकिलाची भूमिका त्या ह्याच्यामध्ये काय? आणि त्याच्यानंतर एक काउन्सिलर नेमतात. मला असं वाटतं की एक वकील ठरलेलंच आहे की नाही आम्हाला घ्यायचाच आहे, मग ते काउन्सिलर नेतात. मग ती एक भूमिका वेगळी. आणि मग जज म्हणून काय भूमिका, या सगळ्याच्यावर मला जरा सांगा. बघा, वकील हा मुळात एक समाजसेवक असतो. अगदी खरं. तुम्ही आतापर्यंतचे जे कोणी वकील होऊन गेले ते अगदी स्वातंत्र्य काळापासून बघा, आपल्या देशाला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते वकिलांमुळेच मिळालेलं आहे. अगदी. महात्मा गांधी असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, बरोबर. लाला लजपत राय असतील, बरोबर. सावरकर असतील, जे कोणी राजेंद्र प्रसाद जे असतील, जे कोणी असतील ते सगळे जे होते ते वकील होते. अगदी. आणि प्रत्येकानं आपापली छाप त्या काळाकोड घालून सोडलेला आहे. कोणी सामाजिक क्षेत्रात सोडली तर कोणी राजकीय क्षेत्रात सोडलेले आहे. तर तोच वारसा वकिलांनी पुढे चालवायचा असतो. काळाकोट म्हणजे हे फक्त उदरनिर्वाहाचं ठीक आहे, ते उदरनिर्वाह साधन आहे, परंतु ती एक जबरदस्त सामाजिक बांधिलकी आहे. आणि जर वकिलांनी ठरवलं तर वकील हा लोकांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडवू शकतो. जेव्हा माझ्याकडे कोणी पार्टी येते की घटस्फोटासाठी, तर मी पहिला प्रश्न त्यांना करतो की तुम्ही का घटस्फोट घेतात? तर ते म्हणतात आमचं आता पटत नाहीये. आमचं काम काय असतं की इनिशियल फिल्टर आम्हीच असतो. इनिशियल फिल्टर आम्ही असतो. मी तर तुम्हाला त्याच्याही पुढे जाऊन म्हणेन की जेव्हा एखाद्या माणसाच्या आयुष्यात प्रॉब्लेम होतो तेव्हा तो सगळ्यात पहिला जातो देवाकडे. त्याच्याकडे काय नाही काम झालं तर तो पोलिसांकडे जातो, आणि या दोघांकडून काम नाही झालं तर वकिलांकडे येतो. कारण जेव्हा कोणीच तुम्हाला साथ देत नाहीये, कोणीच साथ देत नाही, तुमच्या घरचे देत नाहीत, देव देत नाहीये, पोलीस देत नाहीत, कोणीच साथ देत नाही, तेव्हा वकील हा एकमेव व्यक्ती असतो की तो तुम्हाला साथ देतो आणि तो तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो. तर आता वकिलांचं काय कर्तव्य असतात ते वकील आम्ही करतो. त्याचं कारण असं आहे, ती काय कर्तव्य असतात की जेव्हा आमच्याकडे पार्टी येते, खास करून फॅमिली मॅटर्स मध्ये आम्हाला खूप काळजी घ्यायला लागते. आणि वकील लोक कधीही फॅमिली मॅटर म्हणजे केअरलेसली हँडल करत नाही. खूप संवेदनशील मॅटर असतो. प्रत्येक वकील हाच बघतो की माझ्याकडे पार्टी आलेली आहे, ठीक आहे, पण त्यांना परत पाठवायचं, घटस्फोट घेऊ नका म्हणून मोटिवेट करणं. कारण आपल्या कायद्याचा उद्देशच तो आहे, घटस्फोट घेऊ नये. मग वकिलांचं कामही तेच असतं की त्यांना सांगणं की बाबा घटस्फोट कशाला घेताय, खूप चुकीचं आहे. मग त्यांच्यामध्ये ते स्वतः काउन्सिलिंग करतात. भले त्यांची फी चार्ज करत असतील, पण ते स्वतः काउन्सिलिंग करतात की घटस्फोट कसा चुकीचा आहे. मग जर तुम्ही घेतला तर तुमच्या मुलांच्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो, मग कोर्टामध्ये किती वेळ जाऊ शकतो, आणि कोर्टात गेल्यानंतर खरंच तुम्हाला न्याय मिळेल का प्रॅक्टिकली, हे सगळं तो सांगतो. जबरदस्ती कोणी कोणावर करत नसतं. आणि तरी पण जर पार्टी म्हणाल्या की नाही म्हणून आम्हाला घ्यायचाच आहे, मग त्याचा नाविलाज बनतो. मग जी पार्टी आहे त्याच्या वतीने तो दाखल करतो. पण घटस्फोटाची याचिका दाखल केल्यानंतर सुद्धा कोर्ट लगेच हिअरिंग देत नाही तुम्हाला. कोर्टाने तिथं स्पेशल काउन्सिलर बसवलेले असतात. ते मग दुसरा फिल्टर, ते तर वेल ट्रेन काउन्सिलर असतात. ते तर इतकं तुम्हाला मोटिवेट करतात, सगळं ह्याची बाजू ऐकून घेणं, त्याची बाजू ऐकून घेणं, त्यांच्या नातेवाईकांची बाजू ऐकून घेणं, खूप तुम्हाला वेळ देतात आणि तुम्हाला मोटिवेट करतात की घटस्फोट घेऊ नका म्हणून. ज्यावेळी काउन्सिलरला वाटतं की बाबा ह्यांच्यात तडजोड होऊ शकते, तर खूप जोरात ते प्रयत्न करतात आणि खूप प्रकरणं तिथं संपून जातात आणि त्यांचे संसार सुरळीत होतात. म्हणजे सुरुवातीला वकिलांकडेच संसार सुरळीत होतात, तिथं नाही झाले तर काउन्सिलर असतात, आणि तिथंही नाही झाले तर मग कोर्ट सुद्धा सुरुवातीला खूप प्रयत्न करतो, मग एक साईडला केस चालू ठेवतो, पण अगदी जजमेंटच्या दिवशी सुद्धा विचारतो कोर्ट करायचं आहे का सेटल, करा. आता माझी एक केस सांगतो की नवरा बायको मध्ये भांडण झालं आणि ते घटस्फोटासाठी गेले, दोघांनी जॉईंट याचिका केली. ते जज एवढे छान होते, वयस्कर होते, आणि नॅचरली पूर्वीच्या पिढीचा त्यांच्यावर इम्पॅक्ट असतात. तर त्यांनी बोलवलं हा कोण आहे, कोणाला घटस्फोट घ्यायचा आहे, तुम्ही दोघे या पुढे. मग ते नवरा बायको यंग होते, 26-27 वर्षाचे. ते म्हणाले तुम्हाला घटस्फोट घ्यायचा आहे का, ठीक आहे, तुम्ही मला एक सांगा की तुमच्या खानदानीत आजपर्यंत किती जणांनी घटस्फोट घेतलाय. तर ते म्हणाले कोणीच नाही. तुमच्या पंजोबांनी घेतलाय, नाही. तुमच्या आजोबांनी घेतलाय, नाही. तुमच्या वडिलांनी घेतलाय, आई वडिलांनी, नाही. मग तुम्ही काय घेताय,
तुम्ही का घेताय घटस्फोट? आणि जर तुम्हाला घटस्फोट हवा असेल तर तुम्ही सगळ्या त्या लोकांना बोलवून आणा ज्यांनी तुमचं लग्न ठरवलं, तुमच्या लग्नाला कामधंदा सोडून उपस्थित राहिले, गिफ्ट घेऊन आले आणि तुम्हाला भावी आयुष्यासाठी सुखी संसाराच्या शुभेच्छा दिल्या, त्या सगळ्यांना घेऊन या. मी त्यांना विचारतो आणि मग तुम्हाला घटस्फोट देतो. ऍक्च्युली हे जरा आउट ऑफ लॉ होतं. पण शेवटी कसं आहे, नातं टिकवायचं असेल तर मग वकील असेल, काउन्सिलर असतील, जजेस असतील तर त्यांना थोडं आउट ऑफ बॉक्स जाऊन थोडं काम करतात. कारण तो उद्देशच त्यांचा असतो की लग्न टिकवणं. कुणालाही आवडत नाही कुणाचा संसार उद्ध्वस्त करायला. स्वतः ते नवरा बायकोलाच आवडतं स्वतःचा संसार उद्ध्वस्त करायला, पण समाजातल्या कुणालाही आवडत नाही. मग ते त्यांचे वकील असो, काउन्सिलर असो, जज असो, सगळेजण शेवटपर्यंत पुरेपूर प्रयत्न करतात की त्यांचे नातं टिकावं. ते नाही टिकलं तर मग त्यांना घटस्फोट देणं बंधनकारक असतं. जबरदस्ती कुणावर करता येत नसते. आणि मग घटस्फोट दिल्यानंतर मग त्यांना की अॅलिमनी किती मिळणार, मुलाची कस्टडी कुणाला मिळणार, त्याच्यानंतर मग ती ठरवतात. म्हणजे असं तुमच्याकडे काही अशी उदाहरणं आहेत का की असं एखादं मला एक केस सांगू शकाल का की त्याने घटस्फोट घ्यायचं ठरवलंच, मग तुमच्याकडनं पहिला काउन्सिलिंग झालं, कारण ते डिस्टर्ब असतात नाही म्हणलं तर त्याला ठरवलेलं असं मनात घ्यायचंच, मग तुमच्याकडनं तुम्ही काउन्सिलिंग करता, त्याच्यानंतर मग ते परत कोर्ट सुद्धा काउन्सिलर नेमतात, मग ते सुद्धा परत त्यांना लक्षात येते की नाही थोडेसे अजून डिस्टर्ब येतं, आपण त्यांच्या फॅमिलीला विचारून हे करू, तर त्याच्यानंतर मग जज सुद्धा त्यांना काउन्सिल करतात, बघा तुम्हाला घ्यायचं की नाही हे जे आता तुम्ही सांगितलं. तर असं काही एखादं उदाहरण झालं की त्यांनी ठरवलं नाही आता मी घटस्फोट घेणार आणि मग निकाल द्यायच्या वेळेला त्यांनी सांगितलं की नाही आता मी घटस्फोट नाही घेणार. माझ्याकडे खूप एक गमतीशीर केस होती की नवरा बायकोमध्ये एक भांडण होतं आणि त्या भांडणाची कारणं खरोखरच थोडी अशी होती की त्याच्यामुळे कोणी घटस्फोट घेईल. नवऱ्याला बायको नको होती, बायकोला तो हवा होता, म्हणून बायको त्याला घटस्फोट देत नव्हती. मग त्याच्यानंतर झालं असं की 10 वर्ष केस चालली, पुलाखालून पाणी वाहून बरंच गेलं. मग नंतर तिला पण वाटू लागलं की नको आता मला घटस्फोट घेते, मी कुठे याच्या पाठीमागला, हा जर नांदवतच नसेल, वकिलाने सांगितलं, काउन्सिलरने सांगितलं, जजने सांगितलं, तो म्हणतो मला याला नांदवायचीच नाहीये. मग काय, मग शेवटी ती बिचारी तयार झाली आणि ती इतकी तयार झाली, मग तिचा इगो जागा झाला आणि ती म्हणाली की नाही आता हा जरी म्हणला तरी मी नाही जाणार, मला घटस्फोट पाहिजेच. आणि ज्या दिवशी मग ते आम्ही कंटेस्टेड घटस्फोट होतं ते संमतीच्या घटस्फोटामध्ये आम्ही कन्व्हर्ट केलं पिटिशन, आणि ती घटस्फोटाची 10 वर्षानंतर जी तारीख होती ती ठरली. त्याच्यानंतर ज्या तारखेला मी पहिल्यांदा असे माझी क्लायंट बघितली, ती लग्नात जशी नटून येते ना, नटून थटून, तशी ती साडी घालून आली होती घटस्फोटाच्या दिवशी. हा, मग मी म्हटलं मॅडम आज तर घटस्फोट होणार आहे ना, वेगळंच उदाहरण आहे. हा, पण ती म्हणते की गेले 10 वर्ष मी इतका त्रास सहन केलेला आहे, आता ह्यातून माझी मुक्ती आहे आणि आता मी मुक्त होणार आहे. म्हणून मी लग्नाच्या दिवशी मी जो साडी घातली होती तीच मी आता साडी घालून आलेली आहे, कारण मला आता ह्यातून मुक्त व्हायचं आहे. पण त्याचा परिणाम असा झाला, दोघं थोडे एकमेकाशी बोलू लागले. कधीच 10 वर्षात नाही बोलले, पण आता कदाचित मुक्त दोघंही होत असल्यामुळे ते बोलायला लागले एकमेकाचे. बोलताना ती त्याला म्हणाली की आता घटस्फोट झाला, आता आपले मार्ग वेगळे. तर तो काय म्हणाला, घटस्फोट झाला, कायदेशीर नातं तुटलं, पण तू मनातून कशी जाणार. मग त्याच्यानंतर तो तिला काहीतरी म्हणाला की साडीमध्ये तू खूप सुंदर दिसतेस म्हणून. मग त्यांचं पुढे अजून काहीतरी बोलणं झालं ते, आणि नंतर बाजूला आम्हाला येऊन त्यांनी सांगितलं की असं असं बोलणं झालंय. मग आम्ही दोन्ही वकिलांनी मग आम्हाला कळालं की ह्यांच्यामध्ये अजून काहीतरी होऊ शकतं. मग मी त्यांना म्हणालो की तुम्ही 10 वर्ष एकमेकांशी बोलला नाहीये, सगळं जग तुम्हाला समजावून थकलं, आता कशाला तारीफ करताय तिची कशाला तारीफ करताय, आणि तुम्ही तर कशाला रिस्पॉन्स देताय, तर मग आता काय करायचं. दोघे हसले. मग मी त्यांना सांगितलं की आता घटस्फोट झाला, जावा तुम्ही परत, जावा आता मुक्त झाले. तर ते म्हणजे ते एकदम निराश झाले. मग आम्ही ओळखलं, हा निराश झाले, चेहऱ्यानं ओळखलं. मग मी म्हणलं निराश कशाला होत आहे, घटस्फोट झाला म्हणजे तुम्ही काही एकत्र राहू शकत नाही असं नाहीये, आणि तुम्ही परतही लग्न करू शकता, असंच बोललो आम्ही. पण त्यांनी ते सिरियसली घेऊन परत लग्न केलं आणि आता सुखानं राहतात. म्हणजे खरं बघायचं वकिलाची भूमिका तुम्ही खरी यावेळेला निभावली. म्हणजे घटस्फोट झाल्यानंतर सुद्धा ते जोडपं एकत्र राहू शकतात. म्हणजे हेच ना, म्हणजे की वकिलाचं पण असं आहे की सामाजिक बांधिलकी कशी जपली जाते याच्यातनं मला हे लक्षात आलं की तुम्ही त्यांना काउन्सिलिंग करता, आणि भले त्यांना ते ठरवलं, मनात तर खरं घ्यायचंही नसतं, पण तो एक ईर्ष्या असते, एक इगो असतो की नाही मला नाहीच मी राहू शकत,
मग त्याला म्हणजे या केसमध्ये सक्सेस एवढं झालं की मनात प्रेम होतं, पण ते इगोमुळे 10 वर्ष ते एकमेकांना दाखवत नव्हते. हे वेगळंच उदाहरण आहे खरं. तर मला एक विचारायचं की आता घटस्फोट झाला तर मग अशा वेळेला मुलांच्या कस्टडीचा कसा निर्णय घेतला जातो? हा खूप महत्वाचा विषय आहे. जेव्हा कोर्ट या निर्णयापर्यंत येतं की आता घटस्फोट देणं बंधनकारक आहे आणि कंपल्सरी आहे, कायदा असं सांगतो कस्टडी देताना तुम्ही सगळ्यात पहिला विचार करा की मुलाच्या इच्छेचा, आई बापाच्या इच्छेचा नाही. आईला वाटते मूल माझ्याकडे पाहिजे म्हणून तुला मिळेल नाही, बापाला वाटतं मूल मलाच मिळालं पाहिजे कस्टडी म्हणून नाही. मुलाच्या इच्छेला सर्वोपरी प्राधान्य द्या, पॅरामाउंट कन्सिडरेशन द्या असा कायदा सांगतो. मग कोर्ट हे बघतं की मुलाला कुणाकडे जायचं आहे, आईकडे का बापाकडे, मुलाची अटॅचमेंट कुणाकडे आहे. म्हणजे कोर्ट फक्त मूल म्हणालं की मला आईकडे जायचं आहे म्हणजे असं नाही. कारण काय होतं त्या पूर्ण केसेसमध्ये 4-5 वर्षांनी असतो वेळ गेलेला असतो, पूर्ण कस्टडी आईकडे असते किंवा वडिलाकडे, जी एखाद्या पार्टनरकडे कस्टडी असते. तर त्या काळामध्ये त्या मुलाचं माइंड पोल्यूट झालेलं असू शकतं आपल्या बाबा किंवा आईविषयी, म्हणून त्याला शिकवून पण आणलेलं असतं की कुणाकडे राहायचं विचारलं तर तू सांग. म्हणून कोर्ट फक्त तेवढ्याकडे बघत नाहीये, कोर्ट हे पण ऑब्झर्व करतं की मुलाची अटॅचमेंट कुणाकडे जास्त आहे, इमोशनल अटॅचमेंट. मग त्याला खूप प्रश्न विचारले जातात, एकदम चॉकलेट्स देऊन आईस्क्रीम देऊन प्रश्न विचारले जातात. मग ते मूल सांगतं, मग कोर्ट ऑब्झर्व करतं की मुलाची अटॅचमेंट कुणाकडे आहे. मग कोर्ट हे बघतं की फायनान्शियली साऊंड कोण आहे, आर्थिकदृष्ट्या कोण सक्षम आहे, की असं की मुलाचं योग्य प्रकारे संगोपन करू शकेल. असं नाही की फक्त एका पार्टनरकडे जास्त पैसा आहे म्हणून त्याला कस्टडी मिळेल. अनेक ग्राउंड पैकी हे ग्राउंड आहे. आणि त्याच्यानंतर की मुलाची कस्टडी सुरक्षित कोणासाठी आहे. समजा आईचं अफेअर बाहेर असेल आणि बाप कस्टडी मागत असेल तर मग कोर्ट म्हणतं की आईचं कस्टडी देता येणार नाहीये कारण आईची कस्टडी डेंजर आहे. हे व्हाईस वर्सा, बापाचं बाहेर अफेअर आहे आणि बाप मुलाची कस्टडी मागतो तर नाही मिळणार. म्हणजे मुलाची कस्टडी कुणाकडे सुरक्षित राहील, आई किंवा बापाकडे, हे बघितलं जातं. आणि असे काही ग्राउंड बघून मग ते कस्टडीचा निर्णय घेतला जातो. तर आता हे मुलाचं झालं, म्हणजे खरं बघायला गेलं तर हा निर्णय घेताना जजला पण खूप विचार करावा लागतो, ही गोष्ट विचार करावा लागतो. तर मग मुलाचं भवितव्याला सर्वत्र प्राधान्य दिलं जातं. बरोबर आहे. तर पण डोमेस्टिक व्हायलन्सच्या अंडर ज्यावेळेला घटस्फोटाच्या केसेस होतात तर तुम्हाला असं काय वाटतं की स्त्रियांवर अन्याय होतो असं जनरली म्हटलं जातं, पण पुरुषांवर सुद्धा अन्याय होतो काय म्हणजे? हो, मी तुम्हाला थोडंसं याच्यात फोडून सांगेन. डोमेस्टिक व्हायलन्स केस आणि घटस्फोटामध्ये काय फरक आहे. एकच भांडण असतं, उदाहरण देतो, एकच भांडण असतं, त्या भांडणाच्या आधारावर महिला डोमेस्टिक व्हायलन्सची केस करू शकतो. तो अधिकार फक्त महिलेला असतो, पुरुष बायकोवर करू शकत नाही. एक महिला म्हणजे सून सासूवर करू शकते, सासू सुनेवर करू शकतो, बायको नवऱ्यावर करू शकते. पण त्याच्यामध्ये काय असतं की त्याच्यामध्ये तुमचं नातं तुटत नाहीये. तुम्हाला पोळगी मिळते, त्याच्या घरामध्ये राहण्याचा हिस्सा मिळतो, प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला म्हणजे हे मिळतं, म्हणजे राहण्याचा हिस्सा मिळतो, तुम्हाला त्याच्यापासून संरक्षण करण्याचे आदेश दिले जाऊ शकतात. गरज लागली तर त्याच्याच घरात तुम्हाला राहण्याचा अधिकार मिळतो. जर त्याच्याही पलीकडे गरज लागली तर त्याला घराच्या बाहेर काढून तुम्हाला तिथे राहण्याचा अधिकार मिळू शकतो. जरी ते घर त्या बायकोच्या नावावर नसलं तरी सुद्धा, फक्त ते घर नवऱ्याच्या नावावर पाहिजे. सासू सासऱ्यांच्या नावावर घर आहे तर तिथे तिला अधिकार मिळत नाही, फक्त राहण्याचा अधिकार मिळतो. पण नातं इंटॅक्ट असतं, तुटत नाही. घटस्फोटामध्ये काय, पोळगी मिळते, डोमेस्टिक मध्ये पण पोळगी मिळते, डोमेस्टिक व्हायलन्स केसमध्ये, पण घटस्फोटामध्ये नातं तुटतं. हा फरक आहे. आता राहिला प्रश्न की खरंच फक्त महिला पीडित आहेत की पुरुषही आहेत, तर पुरुषही तितकेच पीडित आहेत. मी 50-50% म्हणेन. कारण समाजात जरी असा भ्रम असला की महिलाच आपला असतात, तसं नाहीये. मी 21 वर्ष बघतोय आणि तुम्ही कोणत्याही अनुभवी वकिलांना विचारा की प्रत्यक्षात काय चालतं. म्हणजे हा कायदा जो आहे खरं तर अबला महिलांसाठी बनवला होता, पण त्याचा दुरुपयोग पण वाढायला लागला. माझ्याकडे अशी केस झाली होती 7-8 वर्षापूर्वी. एक डोमेस्टिक व्हायलन्सची केस एका महिलेने टाकली होती. माझा क्लायंट होता की हजबंड होता, रेल्वेमध्ये कामाला होता. तो तिचं बाहेर अफेअर होतं, त्याचा इन्कम चांगला होता, तिचा इन्कम काहीच नव्हता. पण ती अशी महिला होती दुर्दैवानं की तिला घटस्फोट घ्यायचा नव्हता. आता तुझं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे, तुला घटस्फोट घ्यायचा तर घे, पण तिला नवराही सोडायचा नव्हता कारण त्याचा इन्कम होता. मग तिनं पोळगीसाठी केस गेलेली. ती काय करायची,
की कोर्टाच्या तारखेला येताना बॉयफ्रेंडला घेऊन यायची, बाहेर थांबवायची आणि आत कोर्टात सुनावणी आली का आत जायची, रडायची, हा मला असा त्रास देतो तसा त्रास देतो. आणि त्याच्यामुळं आणि कोर्टांना कसं असतं की बाहेर काय चालतं कोर्ट बघत नाही, आत जे आहे मटेरियल कोर्टासमोर तेच कोर्ट बघणार. आणि त्याच्या आधारावर कोर्टानं तिला एक आणखी पोडगी ऑलरेडी दिली होती. मग ती काय करायची की दर महिन्याला नवऱ्याकडनं पोडगी घ्यायची कोर्टामध्ये आणि त्या पैसा घेऊन ती बॉयफ्रेंड सोबत फिरायला जायची. म्हणजे अशा खूप साऱ्या केसेस मी तुम्हाला सांगेन की पीडित फक्त महिला नाहीयेत, पुरुषही आहेत. पण दुर्दैवानं पुरुष पीडित पुरुषांसाठी, विवाहित पीडित पुरुषांसाठी कायदा अजून तर नाही, तो यायला हवा. कदाचित त्याच्यावर अनेक पुरुष संघटना वगैरे आहेत, चर्चा चालू आहेत. पण जेव्हा पुरुष म्हणतो ना की मी पीडित आहे कौटुंबिक हिंसाचारापासून, तेव्हा ते हास्यास्पदरित्या घेतलं जातं, विनोदाने घेतलं जातं. पण जेव्हा महिला म्हणते ते तेव्हा खूप सिरियसली घेतलं जातं. हे दुर्दैव आहे. पण कदाचित जसा काळ बदलतोय तसा पुरुषांसाठी सुद्धा काही कायदे येऊ शकते. थोडक्यात असंही आता म्हणायला हवं की सहनशीलता सुद्धा कमी झाली आहे. तुम्हाला असं काही वाटतं का? कारण आजकाल कोणाकडे पेशन्सच राहिलेलं नाहीये. आजकाल ती तरुण पिढीमध्ये म्हणा किंवा इव्हन ज्यांचं एज झालेलं आहे त्यांना सुद्धा असं वाटतं की आता खूप सहन केलं. तर असं सहनशीलता कमी झाली असं काय तुम्हाला वाटतं? सहनशीलता कमी झाली याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की सहनशीलता कुठे दाखवायची. पूर्वी ही महिला सहन करत होत्या, नवऱ्याचा अन्याय अत्याचाराला सहन करत होत्या, मग त्या सहनशीलतेला योग्य म्हणायचं का? तर नाही म्हणता येणार. तर सहनशीलता कशी आहे की कुठे दाखवायची. जर काही गोष्टी सहन करून, त्याच्यासाठी खूप छान वाक्य आहेत बघा. म्हणजे आता फॅमिली कोर्ट एवढे हे झालेले आहेत ना, तर काही सुविचार लावलेले असतात तिथं. जेव्हा नवरा बायको येतात ना भांडण घेऊन, तेव्हा गेटवरच असे काही सुविचार छान लावलेले असतात. मी काही ठिकाणी असं वाचलं होतं की अगदी मिर्झा गालिबची शायरी, तर त्याच्यामध्ये असं होतं की त्याचं शायरीमध्ये की हमने जिंदगी को कुछ इस तरह से आसान कर दिया, किसी को माफ कर दिया, किसी से माफी मांग. हा, नंतर अजून एक ठिकाणी असं हे होतं, सेंटेन्स होतं की जिंदगी को आसान बनाया जा सकता है, कुछ सब्र करके, कुछ बर्दाश्त करके और बहुत कुछ नजरअंदाज करके. हा, म्हणजे संयम कुठे दाखवायचा. जिथं तुम्हाला वाटतं की थोडा संयम दाखवला आपण तर त्याचा फायदा खूप आहे. आपलं नातं वाचू शकतं, पुढच्याला सुधारण्याची एक संधी मिळू शकते, मुलांचं भवितव्य वाचू शकतं. तर तिथं संयम तुम्ही संयम दाखवा. जिथं तुम्हाला वाटतं की काहीही प्रयत्न करून आपला जोडीदार सुधारतच नाहीये आणि ह्याच्यासोबत राहणं तर आपल्याला मुश्किल झालेलं आहे, इम्पॉसिबल आहे, हा टॉर्चर आता सहन केला तर वेडे होऊ शकतो आपण, अशा वेळेला नका सहनशीलता दाखवू, कोर्टात जावा. म्हणजे कसं आहे की तुम्हाला जर आजार असेल, तो फक्त दवा गोळ्यानं बरा होत असेल प्रायमरी उपचाराने, तर घ्या, लगेच सर्जरी कशाला हवी तुम्हाला. पण जिथं तुम्हाला सर्जरी अत्यावश्यक आहे, त्याच्याशिवाय तुमचा जीव वाचू शकत नाही, देन गो फॉर दॅट सर्जरी. ही तिची वेगळी परिस्थिती. पण अशी काही परिस्थिती म्हणजे अशी काही उदाहरणं आहेत की आता संसार झालाय, सगळं झालंय, पण आता वय वर्ष 60 आहे, वय वर्ष 70 आहे, खूप सहन केलं आता मी, आता मला घटस्फोट घेत, अशी काही उदाहरणं? अशी पण आलेली माझ्याकडे उदाहरणं की आमचं 50 वर्ष झालं संसाराला, आता आम्हाला घटस्फोट घ्यायचा आहे. तर मी म्हणतो की मग 50 वर्ष सहन केलेलं आहे, तर अजून 10-15 वर्ष सहन का, लाईफ राहिलेच किती पुढे. अशी एक केस माझी नव्हती पण मी बघितली होती. त्यांनी 50 वर्ष संसार केला होता आणि येताना ते दोघं एकत्र यायचे कोर्टात आणि ती त्यांच्यासाठी डबा पण घेऊन यायची. तुम्हाला घटस्फोट हवा कसा आहे, प्रेम असतंच. कसं आहे, जर तुम्ही 40-50 वर्ष संसार केला असेल तर मग आता घटस्फोट घ्यायला अर्थ नाही. उलट 40-50 वर्ष संसार केल्यानंतर तुमचं जे वय वाढतं त्या वयामध्ये तुम्हाला खरं तर जोडीदाराची खूप गरज असते. अगदी बरोबर आहे. तरुणपणामध्ये तुम्ही काहीतरी करू शकता, एकटं राहू शकता किंवा तुमचा जोडीदार दुसरा बदलू शकता, पण उतार वयामध्ये तुम्हाला पार्टनरची खूप गरज असते. जर तुम्ही त्याला आतापर्यंत सहन केलं असेल तर पुढं करा, कारण आतापर्यंत काय नुकसान झालेलं आहे सहन करून, काय झालेलं नाही ना. तुम्ही नांदताय ना एकत्र राहताय, मग खाताय पिताय व्यवस्थित, फक्त भांडणच आहे ना, राहू द्या भांडण, पण नातं तोडू नका. त्याच्यामुळे काय होईल की उतार वयामध्ये सगळ्यात जास्त गरज, तुमची मुलं नसतात तुमच्यासोबत, उतार वयामध्ये तुमची मुलं नसतात सोबत, तुम्ही दोघंच एकमेकांना असतात. त्याच्यामुळं मी कधीही त्यांना सुचवत नाहीये घटस्फोट घ्या म्हणून. आणि
बऱ्याच पार्टीजनी माझं ऐकलेलं आहे, ज्यांनी ऐकलं नाही त्यांना कोर्टाने परत पाठवलेलं आहे. अच्छा. कारण तुमचा निकाल येईपर्यंत तुम्ही नसणार पण या जगामध्ये, बेटर तुम्ही एकत्र राहा. बरोबर. तर आता मला वकील साहेब मला हे विचारायचंय की लिव्ह इन रिलेशनशिप हा प्रकार आता हल्ली खूप वाढत चाललेला आहे, तर त्याच्यामुळे काही घटस्फोटाचा परिणाम म्हणजे घटस्फोट आणि लिव्ह इन रिलेशनशिप मगाशी तुम्ही म्हणालात की आता तेही कायदे नवीन आता आलेले आहेत, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगाल का? आतापर्यंत कसं होतं की लग्न झाल्यानंतर जर तुमचं पटलं नाही तर मग तुम्हाला कायदेशीररित्या घटस्फोट घ्यावा लागतो, त्याच्याशिवाय तुमचं नातं टिकत नाहीये. बरेच आजही प्रथा काही ठिकाणी आहेत की आपसात बसून एक चिठ्ठीवर सोडचिठ्ठी घेतात, पण ते व्हॅलिड नाहीये. कायदा काय सांगतो की तुम्ही लग्न कुठेही करू शकता, अगदी मंदिरातही केलं तरी लग्न व्हॅलिड आहे, म्हणजे कुठेही लग्न केलं तरी ते व्हॅलिड आहे. पण घटस्फोट मात्र तुम्हाला कोर्टाकडून घ्यायचा असतो, आणि कोर्टाकडून घटस्फोट घेण्यासाठीची एक खूप मोठी लांबलचक प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे आत्ताच्या पिढीला आपण जसं म्हणतो की आताची पिढी आपल्या पिढीपेक्षा हुशार आहे, प्रत्येक पिढी ही जनरेशन बाय जनरेशन हुशार होत जाते, पण संयम तितकाच कमी होत जातो. मग आताच्या पिढीला जबाबदारी नको आहे, मग त्यांनी एक मार्ग शोधून काढला, गेले 10-15 वर्ष तो प्रचलित आहे की आपण एकत्र राहूया नवरा बायको सारखे, जोपर्यंत पटतंय तोपर्यंत ठीक आहे, नाही पटलं तर आपण घटस्फोट घेऊ. घटस्फोट घेऊ म्हणजे आपसापसात ब्रेकअप म्हणजे घटस्फोट, कोर्टाकडे जायची तुमची गरज नाही. पण ह्याच्यामध्ये काय होऊ लागलं की लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये पण महिलांवर अत्याचार होऊ लागले. कारण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये तुम्ही जेव्हा राहता तेव्हा प्रेम तर असतंच ना, म्हणून तर तुम्ही राहता, उगाच राहत नाहीये. पण मग ते इमोशनल अत्याचार होऊ लागले, फिजिकल अब्युज होऊ लागला. मग त्या महिलांनी काय करायचं, मग हा विषय परत आला. मग परत सुप्रीम कोर्टाने काय केले की लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलांना सुद्धा पोटगीचा अधिकार आहे, जसा विवाहित महिलेला आहे, असा निर्णय दिला. आणि त्याही कन्सेप्टला जी पळवाट होते त्यालाही या कचाट्यात घेतलं, मूळ कायद्याच्या कचाट्यात घेतलं त्यांनी. सुप्रीम कोर्टाने हेही सांगितलं की लिव्ह इन रिलेशनशिप मधून जर एखादा अपत्य जन्माला आला असेल तर त्याला तोच दर्जा आहे जो लेजिटिमेट चाइल्डला, म्हणजे औरस पुत्राला असतो, तोच आहे. म्हणजे लेजिटिमेट आणि इलेजिटिमेट चाइल्ड असा कायदा भेदभाव करत नाही. मग ते विवाहातून अपत्य जन्माला येऊ द्या किंवा विवाह बाह्य अपत्य जन्माला येऊ द्या, त्याला तोच दर्जा असतो. म्हणजे कोर्टाने काय केलं की ते लिव्ह इन रिलेशनशिप कन्सेप्ट आपल्या कक्षेत घ्यायला चालू केलं. ते कक्षेत येतंय नाही येतंय तोपर्यंत ह्यांचे दुसरे कन्सेप्ट आले. ते कन्सेप्ट कसे आले की लिव्ह इन सिच्युएशनशिप, म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये तुम्ही आता राहत तर होता, काही कालावधीसाठी तुम्ही एकत्र राहायचं, भले तुमचं लग्न नाही करायचं पण काही 1-2 वर्षासाठी, 6 महिन्यासाठी, 2-4 वर्षासाठी, जोपर्यंत तुमचं पटतंय तो राहायचं. लिव्ह इन सिच्युएशनशिप म्हणजे काय, त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही एकत्र राहायचं. म्हणजे आज राहिलं, आज तुमचा मूड झाला एकत्र राहायचं तर दिवसभर राहायचं, संध्याकाळी निघून जायचं. बापरे, दिवसेंदिवस कायदे किती बदलत चाललेत. कायदे अजून बदललेलेच नाहीयेत. अच्छा, हे ऑलरेडी आहेतच, हा कायदा नाहीये, ही यंग जनरेशननं शोधून काढलेली पुढची पळवाट आहे. कारण यंग जनरेशन काय म्हणते की सुप्रीम कोर्टानं लिव्ह इन रिलेशनशिप आपल्या कक्षेत घ्यायला चालू केलं ना, मग आता आम्ही जरा पुढे जाऊन थोडी लिव्ह इन सिच्युएशनची बरं त्याच्या पुढे जाऊन बेंचिंग लव्ह शब्द आलेला आहे. बेंचिंग लव्ह म्हणजे काय की तुम्ही एखाद्याच्या प्रेमात पडायचं पण दुसरा वेटिंगवर ठेवायचा, नंतर त्याच्याही पुढे जाऊन फ्रेंड्स विथ बेनिफिट्स. खरं तर हे आम्हालाही माहित नसते, कारण हे आता या संदर्भात कुठले कायदेच नाही. पण जेव्हा आमच्याकडे जे आमचे क्लायंट्स येतात ते जेव्हा आम्हाला सांगतात की माझं बेंचिंग लव्ह होतं, माझं फ्रेंड्स विथ बेनिफिट्स होतं, मग तेव्हा आम्हाला कळतं की बाबा हे काय कन्सेप्ट आहेत. मग आम्ही त्याच्यावर सर्च करू लागतो, पण त्याच्यावर अजूनही कायदे नाहीयेत. पण हळूहळू ह्यांनाही कायदे आपल्या कचाट्यात घेतील. शेवटी कसं आहे, तुम्ही पळवाट का काढताय, कारण तुम्हाला जबाबदारी नको आहे. तुम्हाला करायचंच आहे तर सरळ लग्न करा, नाहीत नका करू. तुम्हाला लग्नासारखं सगळं पाहिजे सुद्धा आणि जबाबदारी पण नको आहे, तर हे नाही चालत ना, हे नाही चालत. तर त्याच्यामुळं आणि हे जे असतात ना लिव्ह इन रिलेशनशिप, लिव्ह इन सिच्युएशनशिप, हे जे काही प्रकार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला स्थैर्य नाही मिळत, खरं मानसिक स्थैर्य नाही मिळत आहे, मानसिक कुटुंब नाही होत आहे तुमचं. त्याच्यामुळं हे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत दुर्दैवानं. त्यापासून जरा दूर राहिलं यंग जनरेशननं तर त्यांचं भलं होईल. म्हणजे थोडक्यात कसं करिअरमुळे आज घटस्फोट होत आहे,
पालकांचा मुलांमध्ये म्हणजे त्यांच्या नात्यामध्ये तेवढा सहभाग नाहीये, कारण ते आज न्यूक्लिअर फॅमिली, त्याच्यामुळे घटस्फोट होत आहेत. आणि तसं बघा तर डोमेस्टिक केसेसमध्ये काही डोमेस्टिक केसेस असतात, सहनशक्ती कमी झाली, त्याच्यामुळे सुद्धा घटस्फोट होत आहेत. पण डोमेस्टिक केसेसच्या संदर्भात मला एक विचारायचं की डोमेस्टिक केसेस सिद्ध करणं हे खूप कठीण काम असेल, म्हणजे तुमच्या दृष्टीने ज्याला घटस्फोट त्याच्यामध्ये येतात, असं काही एखादं सांगा का? जेव्हा घटस्फोट हा किंवा डोमेस्टिक व्हायलन्स ला वेगवेगळी कारण असतात. त्यापैकी एक कारण आहे की मेंटल टॉर्चर, मेंटल क्रुएल्टी. सिद्ध करणं मग ती फिजिकल क्रुएल्टी असते, मेंटल क्रुएल्टी असते. फिजिकल क्रुएल्टी असेल तर मेडिकल रिपोर्ट दाखवून तुम्ही सिद्ध करू शकता, पण मेंटल क्रुएल्टी असेल तर ती कशी सिद्ध होणार? कारण ती 4 भिंतीच्या आत होत असते, सिद्ध कशी करणार? मग त्यासाठी कायद्याची काही प्रोसिजर आहे. समजा एखाद्यावर जर एका दुसऱ्या पार्टनरना अत्याचार केला, मेंटली शिवीगाळ केली, मारहाण केली किंवा त्रास देत असेल, तर ती लगेच जाऊन किंवा तो लगेच जाऊन पोलीस कंप्लेंट करायची त्यांना, म्हणजे एक एमसी दर्ज करायची. जर फिजिकल व्हायलन्स असेल तर लगेच डॉक्टरकडे जाऊन, किंवा पोलिसच तुम्हाला डॉक्टरकडे पाठवतात, पोलिसच तुम्हाला मेडिकल रिपोर्टसाठी पाठवतात. तुमच्या ज्या मेडिकलमध्ये आली की मारहाण झालेली आहे, मग ते पुरावे घेऊन तुम्ही कोर्टात दाखवू शकता. मग कोर्ट काय, मग ते पुरावे कोर्ट ग्राह्य धरतं, कारण पोलीस रेकॉर्ड असतं तुमच्याकडे. तुमच्या मेंटल क्रुएल्टीला किंवा फिजिकल क्रुएल्टीला मेडिकल रिपोर्ट असतात. मग त्याच्यामुळे ते रिपोर्ट जर तुम्ही दाखवले आणि तुम्ही जर तुमच्या जबाबात फर्म राहिला तर मग ते पुरावे म्हणून ग्राह्य धरले जातात. कारण कोर्ट काय बघतं की भले जेव्हा प्रत्यक्ष घटना घडली तेव्हा जरी काय कागदोपत्री पुरावा नसला, कारण अशा गोष्टीला कागदोपत्री पुरावा कुठून आणणार आहे, पण ती घटना घडल्यानंतर पार्टीनं काय केलं तो कॉन्डक्ट बघितला जातो. जर समजा आज एखाद्या पार्टनरला एक दुसऱ्या जोडीदारानं मारहाण केलेली आहे आणि 2 महिन्यानं पोलीस कंप्लेंट केली तर ते आफ्टर थॉट होतं ना. त्याच्यामुळं तुम्ही लगेच घटना घडल्यानंतर लगेच घेतलेली ऍक्शन, त्या संदर्भात तयार केलेले पुरावे म्हणजे पोलीस कंप्लेंट, मेडिकल रिपोर्ट आणि कोर्टात तुम्ही दिलेली साक्ष आणि समोरच्या वकिलांनी, विरुद्ध बाजूच्या वकिलांनी तुमचा केलेली उलट तपासणी, ह्याच्यातून जे काय रेकॉर्डवरती येईल तो पुरावा म्हणून वाचला जातो. वकील साहेब, मला असं एक विचारायचं की आजकाल सोशल मीडियाचा तुम्ही आता विषय काढला, तर ते बॉलिवूडमध्ये आज आपण खूप ऐकतो की याचा घटस्फोट झाला, याने 4 वर्ष संसार केला, आता त्यांनी घटस्फोट घेतला, तर त्याच्यामुळे काही लोक घटस्फोटाकडे वळलेत का? असं काय समाज म्हणजे त्याच्यावर त्याचा परिणाम जास्त होतोय का? हो, मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे आत्ता घटस्फोटाच्या संख्या ज्या वाढलेल्या आहेत त्याचं कारण आहे की आता घटस्फोटाला एक ग्लोरिफिकेशन आलेलं आहे. म्हणजे घटस्फोट, मला तर भीती आम्हाला वाटू लागलेली आहे की घटस्फोटला आता एक स्टॅटस मिळतंय काय. जसं पूर्वी कसं होतं की अगदी तरुण मुलांमध्ये सुद्धा जर अफेअर असेल तर ते लपून छपून करायचे, पण आता कॉलेजमध्ये कसं की तुम्हाला एक तर बॉयफ्रेंड पाहिजे किंवा गर्लफ्रेंड पाहिजे, हे स्टॅटस झालंय, नाही तर तुम्हाला कमी समजतात. तसंच एक्स्ट्रा मॅरिटलचं अफेअर्स आता व्हायला लागलेलं आहे की तुमचं कुठेतरी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असेल तरच तुम्हाला समाजात मान्यता आहे. आणि बॉलिवूडचा इफेक्ट आहेच, कारण कसं असतं, शेवटी अनेक लोक असतात, बॉलिवूड्स असतात, क्रिकेटर्स असतात, कुठे ना कुठे हे जे करतात त्याचं अनुकरण हे सर्वसामान्य लोक करत असतात. पण शेवटी तुम्ही उदाहरण कुणाचं घेताय हेही तितकंच महत्वाचं आहे. बॉलिवूडकारांचे डिवोर्स होतात, ठीक आहे, पण तुम्ही उदाहरण घ्यायचं असेल तर चांगली घ्या ना. मी तुम्हाला शाहरुख खान आणि गौरीचं दाखवतो, तुम्हाला मी अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाचं दाखवतो. क्रिकेटचं घ्यायचं असेल तर तुम्हाला मी धोनी आणि त्याची पत्नी साक्षीचं दाखवतो, रोहित शर्मा त्याच्या पत्नीला दाखवतो किंवा विराट अनुष्काचं दाखवतो. यांची उदाहरणं घ्या ना. तरी त्यांच्या स्ट्रगल काळामध्ये त्यांच्या पत्नीनं त्यांना साथ दिलेली आहे, विश्वास दिलेले आहे. असं नाही की शाहरुख खान झाल्यानंतर मग त्याचं लग्न झालेलं आहे किंवा अक्षय कुमार झाल्यानंतर त्याचं लग्न झालेलं आहे, असं नाहीये. स्ट्रगल पिरियडमध्ये त्यांच्या पत्नीनं त्यांना साथ दिलेली आहे आणि ते सुद्धा आत्ताही ते त्यांच्या सोबत आहेत. म्हणजे तुम्ही मला सांगा की शाहरुख खान, अक्षय कुमार असेल, हे क्रिकेटर्स असतील, त्यांना काय बाहेर काय आमिष मिळत नसेल का? पण त्यांनी त्यांचं नातं टिकवून ठेवलेलं आहे. कारण माधुरी दीक्षित असेल, त्यांना त्यांचं नातं त्यांनी टिकवून ठेवलेलं आहे, कारण त्यांना कळालेलं आहे की याच्यातच सुख आहे. त्याच्यामुळं तुमच्याकडे जर चांगला पार्टनर असेल तर तुम्ही स्ट्रगल पिरियडमध्ये सुद्धा सक्सेसवर जाऊ शकता. आणि चांगला पार्टनर नसेल तर सक्सेस वरून तुम्ही
खाली पण कोसळू शकतात. अगदी. त्याच्यामुळे कसं आहे की तुम्ही उदाहरण कुणाचं घेताय बरोबर त्याच्यावर डिपेंड आहे. बरोबर बरोबर मग शेवटी ते तिथंच येतं की जोडीदार चांगला असेल तर तुम्ही प्रगती करू शकता, खरंय. जोडीदार चांगला नसेल हम्म. तर तुम्ही प्रगती करू शकत नाही. हम्म. आणि मला अजूनही विचारायचं की ते हुंडाबळी या केसेसमध्ये त्याच्यामुळे सुद्धा घटस्फोट होत आहेत का हुंडाबळीच्या केसमध्ये? हो, कसं आहे हुंडाबळी ह्याचा आपण जरा सखोलात विचार करू, कारण तो खूप महत्वाचा आहे. 1983ला हा कायदा संसदेने पारित केला होता, हुंडाबळी. तर त्याच्यामध्ये काय होतं की त्या काळामध्ये 1983चा विचार करा तुम्ही की त्या काळामध्ये हुंडा ही प्रथा प्रचलित होती, खूप प्रचलित होती. म्हणजे त्याला सामाजिक दर्जा होता. आजही काही ठिकाणी ती प्रचलित आहे, पण त्या काळी प्रचंड होती आणि लाखो स्त्रिया त्याच्यामुळे बाधित होत होत्या. हजारो स्त्रिया रोज मृत्युमुखी पडत होत्या अगदी त्या हुंडाबळीच्या त्रासाला कंटाळून. म्हणून हा कंटाळून. कायदा आणला गेला आणला गेला. आपला नारींसाठी. बरोबर काळ बदलला, हम्म. हळूहळू हुंड्याची मागणी बदलत गेली, बदलत गेली. पण हल्ली त्रास सुद्धा कमी होऊ लागलाय. आता पूर्वीच्या काळात जो त्रास होता तो आता कमी झालेला आहे त्या मानानं. काही ठिकाणी आहे, नाही असं नाहीये, पण त्याच्यानंतर काय झालं की हा जो हुंडाबळीचा कायदा आहे त्याचा गैरवापर होऊ लागला. छोटी छोटी भांडणं झाली, महिला माहेरी निघून गेली तर तिला लगेच कोणीतरी सल्ला देत असायचा की तू काम कर, तुझ्या सगळ्या नातेवाईकाचा बदला घे. मग त्या एफआयआर मध्ये, हुंडाबळीच्या एफआयआर मध्ये सगळ्यांना अडकव ज्यांचा काही संबंधी नाही. आता खरं तर भांडण असतं नवरा बायकोचं आणि तेही हुंड्यावरून असतं, आणि नुसतं हुंडा मागितला म्हणून सुद्धा हुंडाबळीची केस होत नाहीये. तर त्यासाठी त्याच्यावरून तिला त्रास झालेला पाहिजे आहे. तर भले ते साधं भांडण असेल पण त्याला ती महिला बोलते की मला ह्यानं कशावरून दिलं, ह्यानं कशावरून त्रास दिला, तर हुंडा मागतोय हा, त्यानं कधी मागितलेलाही नसतो. तर मग त्याचंही नाव द्यायचं एफआयआर मध्ये, सासूचंही नाव घालायचं, सासऱ्याचंही घालायचं, अविवाहित ननंद असेल तर तिचंही घालायचं, इव्हन विवाहित ननंद आहेत जे वर्षातून एकदा इकडे येतात त्यांचंही घालायचं, त्यांच्या नवऱ्यांचंही घालायचं. बरं इकडं भाऊजाईचंही घालायचं, दिराचंही घालायचं. म्हणजे जेवढे तुम्हाला नात्यामध्ये सापडतील आणि जेवढ्यांचा तुम्हाला कधी ना कधी रिव्हेंज घ्यायचा असतो, भले त्या केसचा तुमचा काही संबंध नसतो, त्यांना त्याच्यामध्ये गोवलं जायचं. ह्याचा परिणाम असा व्हायचा की अटक व्हायची, पूर्वी अटक व्हायची. नुसती अटक नाही तर ज्यांच्या गव्हर्नमेंट सर्व्हिसेस आहेत त्यांच्या नोकऱ्या जात होत्या. भले आता मला सांगा, नंदेचा नवरा असेल, तिचा काही संबंधच नाही यांच्या घरच्याशी, तो गव्हर्नमेंट सर्व्हंट मध्ये असेल, त्याची नोकरी जात होते. मग हे कोर्टाच्या लक्षात यावं लागलं. मग कोर्टानं काय केलं की रिमार्क पास करायला चालू केले की खोट्या केसेस व्हायला लागलेल्या आहेत. मग त्याच्यामुळं कोर्टानं नंतर ह्याच्यामध्ये अँटिसिपेटेड बेल द्यायला चालू केल्या, म्हणजे ह्याला थोडं डायल्यूट करायला चालू केलं. आणि त्याच्यानंतर 2014 साली सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आलं, अर्नेश कुमार वर्सेस स्टेट ऑफ बिहार. याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ज्या गुन्ह्यांसाठी 7 वर्षाच्या आत शिक्षा आहे त्याच्यामध्ये अटकच करायची नाही, त्यांना फक्त नोटीस द्या आणि त्यांचा तपास करा. जोपर्यंत तपास ते सहकार्य करतायत तोपर्यंत त्यांना तुम्ही अटक करू नका. जर अत्यंत महत्वाचं कारण असेल की ज्याच्यामुळे तपास पुढे जातच नसेल तेव्हाच अटक करा, ते पण कोर्टाच्या परमिशन. मग अशा परिस्थितीमध्ये काय होऊ लागलं की या ज्या स्ट्रॉंग केसेस होत्या आणि महिलांसाठी हे हत्यार बनल्या होत्या, खास करून चुकीच्या महिलांसाठी जे हत्यार बनलं होतं की सगळ्यांना सासरच्यांना धडा शिकवायचा, त्या महिला ह्याचा सासरच्या लोकांना धडा शिकवण्यासाठी राजरोसपणे वापर करू लागले. मग आता परिस्थिती अशी आहे की आता जो नवा कायदा आलेला आहे BNS, भारतीय न्याय संहिता, त्याच्यामध्ये ह्याला 3 वर्षापर्यंत शिक्षा आहे आणि अटकच होत नाही. तुमची केस चालेल, केस सिद्ध केली तर त्यांना शिक्षाही होईल, पण नुसती एफआयआर दाखल केली म्हणून त्यांना अटक करण्याचं प्रमाण आता नाहीये आणि हल्ली तर पुन्हा ती अटक होत नाही. त्याच्यामुळं काळाची गरज ओळखून आणि या कायद्याचा होणारा दुरुपयोग बघून वेळोवेळी ह्याच्यामध्ये बदल झालेले आहेत. पण ह्याचा परिणाम ज्या खरोखर अबला महिला आहेत ह्याचा परिणाम त्यांच्यावर व्हायला लागला. पण 90% केसेस ह्या 498च्या खोट्या असतात. मी हे 21 वर्षाच्या माझ्या अनुभवावरून सांगू शकतो. मला तर एकंदरीत आपल्या या सगळ्या डिस्कशन मध्ये असं लक्षात आलं की वकिलाची भूमिका फार महत्वाची, त्यांचं काउन्सिलिंग महत्वाचं, की त्यांच्या काउन्सिलिंगमुळे सुद्धा घटस्फोट होत नाहीत, वाचू शकतात आणि संसार चांगले, नाते टिकू शकतात, संसार चांगले निभवू शकतात. तर मला एक असं विचारायचं आहे की जोडप्यांनी घटस्फोट घेण्या अगोदर स्वतःला कुठले 3 प्रश्न विचारावे, काय सांगाल तुम्ही?
पहिली गोष्ट म्हणजे घटस्फोट घेण्या अगोदर स्वतःला 3 प्रश्न विचारायचे हे. एक म्हणजे की आपल्यामध्ये जे भांडण होतंय त्याचं ते इतक्या ग्रॅव्हिटीचं आहे का किंवा इतक्या तीव्रतेचं आहे का की ज्याच्यामुळं आपण आपला संसार उद्ध्वस्त करू, किंवा ते कारण इतकं मोठं आहे का ज्याची परिणती घटस्फोटात व्हायलाच हवी, हा प्रश्न विचारावा. दुसरी गोष्ट, आपण जर थोडी ऍडजस्टमेंट केली आणि त्याच्यामुळे जर नातं टिकत असेल तर ते का करू नये. आपण थोडा प्रयत्न करून बघूया का आपल्या नात्याला परत एकदा वेळ देण्याचा, त्यानं काय परिणाम होणार आहे का, म्हणजे स्वतःचं नातं टिकवण्यासाठी आपण काय प्रयत्न करायचा केला पाहिजे त्याचा विचार करावा. आणि तिसरी गोष्ट, जर मूलबाळ असेल तर आपण जो निर्णय घेतोय त्याचा आपल्या मुलाच्या एकंदर जडणघडणीवर, व्यक्तिमत्वावर, भविष्यावर काय परिणाम होऊ शकतो ह्याचा जर विचार केला तर घटस्फोटाची संख्या खूप कमी प्रमाणात होईल. अगदी अगदी. आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय सल्ला द्याल? तरुण पिढीला मी हे सल्ला द्याल की लग्न करताना पहिला विचार करा की आपण का करतोय. करायचं असेल तर लग्नच करा. ते लिव्ह इन मध्ये, लिव्ह इन सिच्युएशन, फ्रेंडशिप बेनिफिट अशा कल्पनेत जाऊ नका, त्यातून स्थैर्य येत नाही. बघा, जेव्हा पक्षी दिवसभर आकाशात उडतो आणि थकल्यानंतर रात्री घरी येतो, ते काय दाखवतं आपल्याला की माणूस असो किंवा प्राणी असो त्याला घर हे लागतंच त्याला. आणि घर म्हणजे फक्त 4 भिंतीचं घर नाही, तर ते कुटुंब लागतं. ज्याच्याकडे सुखी कुटुंब आहे तो माणूस आयुष्यामध्ये कितीही यश मिळवू शकतो, प्रगती करू शकतो. ज्याच्या कुटुंबात सुख शांती नाही तो माणूस कधीही प्रगती करू शकत नाही. त्याच्यामुळं कुटुंब ही नॅचरल म्हणजे किंवा समाजानं दिलेली मेडिटेशन सेंटर्स आहेत. मी म्हणतो ही मेडिटेशन सेंटर्स आहेत. तुम्हाला कुठल्या सायकोलॉजिस्टकडे जायची गरज नाहीये, तुम्हाला कुठल्या विपश्यना सेंटरकडे जायची गरज नाही. जर कुटुंबच तुमचं सुखी असेल तर तुम्हाला ते खूप स्थैर्य देऊन जातं मानसिकदृष्ट्या. आणि कुटुंब जर खंबीर असेल तर आयुष्यात कितीही मोठी संकट आली तर तुम्ही त्याचा निपटारा यशस्वीपणे करू शकता. त्याच्यामुळं माणसाला जर प्रगती करायची असेल आणि सुखी आयुष्य जगायचं असेल तर तुमच्याकडे तुमचं कुटुंब असावं. भले तुम्हाला मुलं नसतील तरी चालतील, पण तुमच्याकडे एक जोडीदार हवा ज्याच्याबरोबर तुम्ही सगळ्या गोष्टी शेअर करू शकता, सुखदुःखामध्ये साथ देऊ शकता आणि एकत्रित आनंद जगू शकता, जीवन जगू शकता. ह्यासाठी तुम्ही विवाह करा. कारण विवाहातून माणूस खूप शिकतो, जबाबदाऱ्या घेतो आणि त्या जबाबदाऱ्या घेण्याचा एक वेगळा आनंद असतो. असं मी म्हणत नाही की विवाह न केलेले सक्सेस होत नाहीत, विवाह न केलेले सुद्धा सक्सेस होतात, पण त्यांची ती मेंटॅलिटी वेगळी असते, ते सर्वसामान्य लोकांना जमत नाहीये. तर कुटुंब असेल तर माणूस सुखी आयुष्य जगू शकतो, एवढं मी यंग जनरेशनना सांगू शकतो. त्यामुळे तुम्ही कुटुंब स्वतःचं तयार करा आणि ते टिकवा सुद्धा. पण मला एक शेवटच्या प्रश्नाकडे येते मी. समाजामध्ये घटस्फोट होऊ नये म्हणून काय बदल व्हावा असं तुम्हाला वाटतं? अनेक बदल त्यासाठी हवे आहेत. पहिली गोष्ट आपल्याला हे बघायला पाहिजे की आपल्याला परत एकदा जॉईंट फॅमिलीजकडे जायला पाहिजे, कारण जॉईंट फॅमिली खूप महत्वाच्या असतात. जॉईंट फॅमिली जिथं आहेत ना तिथं घटस्फोट शक्यतो होत नाहीत. बघा, दुसरी गोष्ट आहे की बाहेर बदललेली परिस्थिती म्हणजे घटस्फोटाला एक ग्लोरिफिकेशन आलेलं आहे. म्हणजे अनेकांना बाहेर पर्याय तयार असतात, अगदी 40-50 मध्ये सुद्धा, कारण तसे डेटिंग ऍप आलेले आहेत, फ्रेंडशिप ऍप आलेलं आहे, त्या नावाखाली बरंच काय काय चाललेलं असतं. त्यामुळं तुम्हाला पर्याय उपलब्ध असल्यामुळं आणि आत्ताच्या पार्टनरचा कंटाळा आलेला एकत्र राहून त्याच्यामुळे तो पर्याय असतो. पण ते पर्याय काय, ते घरचं चांगलं जेवण बाहेर मॅगी खाण्यात काय अर्थ नसतो, क्षणिक असतो, त्याचे खूप वाईट परिणाम होतात. आणि ह्याचं अजून एक मूळ आहे की प्रत्येक आईबापांना आपलं जेव्हा मुलगा असो किंवा मुलगी असो त्याच्यावरती लहानपणापासूनच चांगले संस्कार करायला पाहिजेत की जोडीदाराचा रिस्पेक्ट करणं. आपण सगळ्यांनी एक लक्षात ठेवायचं की बाहेर जे सोशल मीडियावर दाखवलं जातं ते जगच वेगळं आहे, ते व्हर्च्युअल जग आहे आणि ते नकली जग आहे. अशा जर काही तुम्ही गोष्टीवर समाजाने बदल केले, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला कितीही आमिष असली तर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत तुमचा पहिला बॉन्ड परफेक्ट करून घ्या. जर तुमचा बॉन्ड परफेक्ट असेल
तर मग कोणी कितीही आमिष दाखवू, कोणी काही करू, तुमचं नातं कधी तुटत नाही. भले तुमच्या नवऱ्या बायकोंमध्ये कितीही भांडण होते, मी कितीही तुम्हाला दाखवतो की रोज म्हणतात लोक, पण तरीही कधीही ते घटस्फोट घेत नाही. जरा दुसऱ्या पार्टनरला काय झालं का लगेच म्हणजे हे सगळे हालून जातात. इतकं प्रेम असतं त्यांचं. त्याच्यामुळे भांडण होणं हे प्रेमाचं लक्षण आहे. ते त्याला तुम्ही घटस्फोटामध्ये कन्वर्ट करू नका असं. इतकं छान सांगितलं. म्हणजे मंडळी, आज या सगळ्या डिस्कशन मधून असं लक्षात आलं की घटस्फोट ही खरं बघायला गेलं तर अपेक्षा, भावनांचा हा सगळा खेळ आहे. पण त्या अपेक्षा आणि भावना आपण कितपत लादायला पाहिजे, आपल्या स्वतःवर लादायला पाहिजे. आपले पती किंवा आपल्याला घटस्फोट घ्यायचा आहे म्हणून आपण जजला सांगतो, वकिलांना सांगतो, हे कितपत योग्य आहे. तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा की घटस्फोट घेणं हे योग्य आहे का, पुढच्या पिढीला त्याचा काय परिणाम होईल. आणि अर्थात आपण घटस्फोट घ्यायच्या अगोदर विचार करा म्हणजे आपल्या बरोबर भांडणारा कोण आहे, आपला विचार एकमेकांना सांगणारा कोण आहे, आपला पतीच आहे ना. मग त्याच्याशी भांडायचं, हक्काने भांडायचं, तो हक्काचा आहे ना. मग का उगाच तो घटस्फोटापर्यंत आपण जातो. बाहेरचं जग याने जसं सांगितलं तसं बाहेरचं जग फार वेगळं आहे. सोशल मीडियाच्या ह्याच्यावरून जर याने सांगितलं, खरं तर ते सगळं फेक आहे. पण ऍक्च्युली आयुष्य ज्याला तुम्ही एकमेकांशी बोलता, एकमेकांशी संवाद साधता, त्याच्याने घटस्फोट हा शब्द सुद्धा आपल्या मनामध्ये सुद्धा यायला नाही हवा. तर मग वकील साहेब, आज तुम्ही एवढ्या वेगवेगळ्या अँगलने आम्हाला सांगितलं की घटस्फोट ठीक आहे, तुम्हाला अगदीच मन मारून जगण्यापेक्षा घ्यावा, पण तो न घेतल्याने किती चांगले फायदे होतात. आणि वकिलाची भूमिका किती त्याच्यात महत्वाची की तुमच्यामुळे आज सामाजिक बांधिलकी जपली जाते. आणि तुम्ही आज जे घटस्फोट घ्यायला मागताय त्यांना पहिला तुम्ही कशा पद्धतीने त्यांना समजावून सांगताय, आणि त्याच्यामुळे आज समाजामध्ये हे जे घटस्फोटचं प्रमाण कदाचित कमी होऊ शकेल असं मला तरी वाटतं. आणि त्यामुळे वेगवेगळ्या विषयाच्या कांगोरीने आपण जे बोललो, तर खरोखर समाजाने याचा नक्की विचार करावा. आणि मंडळी, तुम्हाला जर कधीही वकील साहेबांशी जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्यांच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्यांचे सगळे डिटेल्स दिलेले आहेत. तुम्ही त्यांच्याशी कधीही संपर्क साधू शकता. सगळ्यात पहिला त्यांना तुम्ही मेसेज करा. मेसेज करून नंतर मग तुमचे डिटेल्स मी त्यांना द्या. आणि त्यांना फोन करायची असेल वेळ तर त्यांची वेळ घ्या, त्याच्यानंतरच त्यांना फोन करा. आणि मंडळी, आजचा हा जो विषय तुम्हाला कसा वाटला आणि याच्यावर तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही नक्कीच द्या. आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि आज वकील साहेब, तुम्ही आज इकडे आलात त्याबद्दल न्यूज स्टोरी टुडे तर्फे मी आपले खूप 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 आभार मानते. धन्यवाद.